गोव्यामध्ये तसंच या जुवारी पुलाच्या उद्घाटनानिमित्त आपलं मनःपूर्वक स्वागत आहे आदरणीय श्री नितीन गडकरीजी. मडगाव ते पणजी हा प्रवास अवघ्या काही मिनिटात सुकर करणारा जुवारी नदीवरच्या बांधण्यात आलेल्या नवीन पुलाचं आज लोकार्पण. आज केंद्रीय भूपृष्ठ तसेच येरादारी वाहतूक मंत्री महामार्ग मंत्री माननीय नितीनजी गडकरी हांच्या उपस्थितीत हे लोकार्पण जातले आणि 2,500 कोटी रुपयांच्या या प्रकल्पाचो एक भाग आज पुराय जाता. आणि हेच सुवाळ्या खातीर ह्या पुलार दबाजाची नेटान तयारी केल्ली आसा. गेले 3 दीस लोकां खातीर हो पूल उक्तो केल्लो. लोकांनी पुलाक भेट दिली, सेल्फी काढली, सोशल मिडियाचेर पोस्टूय केली. केदो अभिमानाचो हो खीण. गोंयची सैमीक सुंदरताय तर फामाद आसाच, पूण ह्या पुलाच्या रुपान गोंयच्या अलंकारात आनीक एक भर पडल्या. हें मात सामकें खरें. हो पूल भोंवडेकारां खातीर एक आकर्शणाचो विशय. येरादारी तर सोपी जातलीच, पूण लोकांचो वेळ वाटावतलो. पणजी ते मडगांव, मडगांव ते पणजी हें अंतर कांय न्हय करून आमी वचपाक शकतले. सार्वजनीक बांदकाम खातें, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आनी जिल्लो प्रशासन आयची सगळी वेवस्था पळयतात. गोंय सरकारान समेस्त गोंयकाराक नव्या जुवारी पुलाच्या उक्तावणाक मनाकाळजांतल्यान आपोवणें दिल्लें आसा. हरशीं मडगांव ते पणजी हो 35 किलोमिटरचो प्रवास 45 मिनटां, केन्ना 1 वर, तर केन्ना ट्रॅफिक जॅम आसल्यार 1.5 वर सुद्दां लागतले. आतां ह्या नव्या पुलाक लागून फकत 25 मिनटांनी मडगांवच्यान आमी पणजे पावूंक शकतली. सद्दां मडगांव पणजे, पणजे मडगांव अशें करपी कितलेशेच लोक आसात. तांकां खूब त्रास जातालो. सगल्यांक ह्या पुलाचें जेन्नासान काम सुरू जालां तेन्ना खूब तखालस जाली, अडचण आयली, पूण लोकांनी खूब संयम दाखयलो हाची जाण गोंय सरकाराक आसा. 2 जिल्ल्यांक जोडपी हो पूल उत्तर गोंय आनी दक्षिण गोंय. जुवारी नदी वयलो 640 मिटर लांबीचो हो पूल वेर्णाच्यान बांबोळी पर्यंत गोवा मेडिकल कॉलेजीत ह्या अंतरांत 3 विभागात जोडला. ह्या पुलाची एकूण लांबी 13 किलोमिटरा पैसूय चड आसा आनी 2,530 कोटी रुपया खर्चून हो पूल बांदिल्लो आसा. माननीय केंद्रीय भूपृष्ठ रस्तो वाहतूक तशेंच राष्ट्रीय महामार्ग मंत्री श्री नितीनजी गडकरी हांच्या हस्तुकी ह्या पुलाचें हांगा उक्तावण जातलें. आमचे मदीं आदरणीय श्री नितीनजी गडकरी हांचे आगमन जाल्लें आसा आनी हो आनंद आयच्या पुलाचें उक्तावण करचे नदरेंतल्यान फीत कापपा खातीर आदरणीय नितीनजी गडकरी तशेंच हेर मानेस्त पुलाच्या दुसरे वटेन गेल्ले आसात.
तुम्ही स्क्रिनीचेर पळोवंक शकतात की आदरणीय श्री नितीनजी गडकरी तशेंच गोंय राज्य मुखेलमंत्री दोतोर प्रमोद बाब सावंत, आदरणीय सामाजीक सार्वजनिक बांदकाम खात्याचे मंत्री श्री निलेश काब्रालजी तशेंच हेर मानेस्त हाजीर आसात. खूप आनंदाचो आणि अभिमानाचो हो खीण. गोंयचो एक नवीन लँडमार्क असो हो जुवारी ब्रिज. एन इंजिनियरींग मार्वल अशें म्हळ्यार अतिताय जावची ना. तशेंच गोंयकारांचें एक सपन आज पुराय जातलें. खूब वर्सां हें सपन समेस्त गोंयकारांनी पळयलें. तें सपन आज पुराय जावपाच्या मार्गार आसा आनी ह्याच खिणाचे साक्षीदार जावपा खातीर तुमी सगळे जण व्हड संख्येन हांगा जमिल्ले आसात. जुवारी पुलाचेर 640 मीटर लांबीचो हो महत्वाकांक्षी असो पूल बांदतना गेल्या 6 वर्सात गोंयकारांनी जनतेन खूब त्रास सहन केले. खूब संयम बाळगिलो, खूब प्रतीक्षा केली. पूण ही प्रतीक्षा हे वाट पळोवप आज सोंपतलें. खूब सुखद आणि सुखदिणें अशें खीण गोंयकारांच्या वाटेक आतां येवपाचें आसा जेन्ना मडगांव पणजी प्रवासा संदर्भात आमी उलयता. जुवारी पुलाच्या पयल्या टप्प्यात 6 पदरी एक लेन, दुसऱ्या टप्प्यात दुसरी लेन तितल्याच लांबायेची आसतली आनी हे काम पुराय जातकच देशांतलो सगळ्यांत चड लांबायेचो दुसरो केबल स्टेड पूल साकारपाचो विक्रम गोंयांत पुराय जातलो. केंद्र आनी राज्य सरकारचो हो जो फुडाकार आसा तो खरोखर सामकोच तोखणाय करपा भशेन आसा. आदरणीय श्री नितीनजी गडकरी हांणी फीत कापला. तुम्ही स्क्रिनीचेर पळोवंक शकतात. आमचे गोंय अणभवता प्रगतीचे कितलेशेच खीण. साधन सुविधा उदरगत म्हळ्यारूच गोंयकारांची प्रगती. गोंयकारांची जीण सोपी करप आनी जे सोपे सादे आसता ते सदांच सुखद आसता हाचो अणभव आमी फाल्याच्यान घेतली. मानेस्तांनी मळबात बोमाडे सोडिल्ले आसात आनी आनंद व्यक्त केल्लो आसा. खऱ्यांनीच अभिमानाचो हो खीण, खोशयेचो खीण, सार्थकतायेचो खीण आनी भांगराळो असो खीण. आमी सगळ्यांनी जोरदार ताळयो वाजोवया. एके पद्दतीन आयच्या उक्तावणाच्या कार्यावळीची सुरवात जाल्ली आसा आनी जाची सुरवात बरी ताचो शेवटूय बरो अशें आमी मानतात. Hello, 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 hello,
हॅलो हॅलो. हॅलो Hello, check. Hello, hello, hello. Hello, hello, Hello. hello. Hello, hello. हॅलो. हॅलो. Hello, hello. हॅलो Hello. Hello, check. Hello. Hello, hello, hello. Hello, hello. भाई साहब तबला गेट है क्या हुआ? Hello, hello. कीबोर्ड इज नॉट ऑन. कीबोर्ड सिग्नल इज वेरी लो. कीबोर्ड सिग्नल इज वेरी लो. कीबोर्ड सिग्नल आउटपुट लो आहे त्यामध्ये. हा गेम देऊ नका. आमचे सगळे भोवमानेस्त सोयरे सुवाळ्याच्या थळार परतून येत आसात. आमी पळोवंक शकता स्क्रिनीचेर आमी सगळीं जाणां तांच्या येवकाराक राविल्लीं आनी आज तो खीण पुराय जातलो जेन्ना भोवमानेस्त श्री नितीन जी गडकरी हांच्या हस्तुकी ह्या पुलाचे रितसर अशें उक्तावण जातलें आनी हो पूल लोकार्पीत जातलो. आमी स्वागत करतात भोवमानेस्त श्री रमेश बाब तवडकर हांचे, भोवमानेस्त श्री सुभाष बाब फळदेसाय हांचे, आदरणीय श्री सदानंद शेट ताणावडे हांचे तशेंच डॉक्टर पुनीत कुमार गोयल हांचे बी स्वागत. इश्टानो, गोंय हे जगभरातल्या भोंवडेकाराचे सामके आवडटे अशें पर्यटन स्थळ. फकत पर्यटन न्हय तर उद्योग, क्रीडा, शिक्षण, आरोग्य सगळ्याच मळांचेर गोंय प्रगतीच्या मार्गार आसा. 1983 सालांत बांदिल्लो हो पूल तसो पोरणो जाल्लो आनी गोंयकारांच्या वाडट्या गरजांक तोंड दिवपाक असक्षम असो आशिल्लो आनी आज भारतांतलो सगळ्यात चड लांबायेचो दुसऱ्या नंबरचो हो पूल जेन्ना ह्या पुलाचें पुराय काम पूर्ण जातलें तेन्ना गोंयांत विक्रमी असो हो पूल जातलो जाची आमकां सगळ्यांक खूब उत्सुकताय आसा. घुमट तशेंच ताशे तशेंच आमची कुणबी नाचपी भयणी आदरणीय सोयऱ्यांचे स्वागत करतात. तांकां वाजत नाचत गाजयत अशा ह्या सुवाळ्याच्या थळार आमचे गोंयकार भाव घेवन येतात. गोंय सदांच पारंपारीक
प्रकार लोककला जावं हेर खंयचीय कला जपपाक खूब प्राधान्य दिता. समेस्तांनी बसका घेवची. समस्त गोवेकरांच्या वतीनं आदरणीय श्री नितीनजी गडकरी यांना विनंती आहे की पारंपरिक पद्धतीनं समई प्रज्वलित करून या कार्यक्रमाचा शुभारंभ करावा. सगळे मंत्रीगण तुम्हालाही विनंती करते की कृपया दीप प्रज्वलनाला आपणही सहभाग द्यावा. आदरणीय डॉक्टर प्रमोदजी सावंत, आदरणीय श्री श्रीपादजी नाईक, श्री रमेशजी तवडकर, श्री निलेशजी काब्राल, श्री विनय तेंडुलकर, श्री विश्वजीत राणे, आदरणीय श्री रवी नाईक, आदरणीय श्री माविन गुदिनो, आदरणीय श्री रोहनजी खवटे, आदरणीय श्री गोविंद गावडेजी, आदरणीय श्री बाबूश मोन्सेरात, आदरणीय श्री सुभाष फळदेसाई, आदरणीय श्री सुधीनजी ढवळीकर, आदरणीय श्री गोविंदजी गावडे, आपणही दीप प्रज्वलनामध्ये सहभागी व्हावं. आदरणीय श्री सुभाष शिरोडकरजी, आपलंही स्वागत आहे. आदरणीय श्री माविन गुदिनो, श्री निळकंठ हळणकरजी, श्री सुदीनजी ढवळीकर, गोंयकारांक खबर आसाच की जुवारीचे आनीक एक नांव म्हळ्यार अघनाशिनी. अघ म्हळ्यार पाप, पापांचो नाश करता ती अघनाशिनी. न्हंय ही सामाजीक, अर्थीक, विज्ञानीक आनी हेर जायत्या रुपांनी मनशाक सदांच उपेगी थारता. जीवनदायिनी बी म्हणटात न्हंयेक. कितल्याशाच पद्दतीन ती मनशाक वयर काडटा. मनशाची जीण, संस्कृताय पोसली ती न्हंयच्या देगेरूच. मनीस फुलला, फळला, वाडला तातूंत न्हंयेचो प्रभाव खूब मोठो आसा. मनशाची पोरणी संस्कृताय आसूं वा शारीकरण, न्हंयेक मोठो मान आसा. आज जुवारी न्हंयेच्यार बांदिल्ल्या ह्या पुलाचें उक्तावण जाता. पारंपारीक पद्दतीन दिवली पेटोवन ह्या कार्यावळीचें उक्तावण जालें. तशेंच सगळ्या सोयऱ्यांनी अघनाशिनीच्या ह्या पावन सांगाताकूय बी दिनवासलें. गोवा माझा मांगल्यमयी सौंदर्याची खाण, धन्य धन्य मी इथे जन्मले हा अमुचा अभिमान. अगदी खरंय, प्रत्येक गोवेकराला गोमंतकीय असल्याचा सार्थ असा अभिमान आहे. गोवा मुक्तीनंतर विविध क्षेत्रामध्ये घोडदौड करत आहे. शिक्षण, साधन सुविधा, क्रीडा, आरोग्य, समाज कल्याण, पर्यटन. नुकतीच आपण गोवा मुक्तीची 60 वर्ष अगदी गौरवाने साजरी केली आणि भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव तेवढ्याच अभिमानानं साजरा करतो आहोत. अशा अमृत वर्षात गोव्यानी अनेक गौरवाचे क्षण अनुभवले. मनोहर पर्रिकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, ज्याचं उद्घाटन आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते नुकतंच झालं. आणि आज देशातल्या सर्वात जास्त लांबीच्या दुसऱ्या क्रमांकाच्या पुलाचं उद्घाटन आदरणीय केंद्रीय महामार्ग मंत्री श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. पुन्हा एकदा समस्त गोवेकरांच्या वतीनं आपलं हार्दिक स्वागत करते. गोंय सैमीक सुंदरताये खातीर फामाद आसाच, पूण हांगच्या गिरेस्त तशा कला आनी संस्कृताये खातीर लेगीत. आमच्या सोयऱ्यांचे स्वागत आमी करता, आमचे पारंपरीक कला आनी संस्कृतायेक जागून. सादर जाता स्वागत गीत. संजीवन संगीत अकादमी पणजीचे विद्यार्थी सादर करतात. मूळ गीत आसा पंडित रविशंकर हांचे, जाचे संगीत संयोजन केल्ले आसा डॉक्टर प्रवीण गांवकर हांणी. प्रस्तुत आसा स्वागत गीत. हॅलो 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 चेक हॅलो 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 चेक हॅलो हॅलो.
खूप सुंदर असे स्वागत गीत संजीवन संगीत अकॅडमीच्या भुरग्यांनी सादर केले. गोंयान प्रत्येक क्षेत्रान देशाकच न्हय तर जगाक मोठमोठे लोक दिले. जावं ते संगीत आसूं, वादन आसूं, चित्रकला आसूं, शिल्पकला आसूं, आर्किटेक्चर आसूं.
गोंयान नामनेचे अशे सायंटिस्ट लेगीत भारताक न्हय तर जगाक दिले. अशें हे आमचे पावन आनी पुण्यभूंय, देवभूंय आनी कलाभूंय अशें आमचें गोंय. आनी गोंय हालीं खूब अभिमानाचे अशें खीण अणभवता. वेदोळ म्हळ्या प्रमाण हालींच मनोहर पर्रीकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचें उक्तावण जालें. आयज माननीय श्री गडकरीजी हांच्या हस्तुकी ह्या जुवारी न्हंये वयल्या पुलाचें उक्तावण जातलें आनी जाचे खातीर उपाट संख्येन आमी सगळे गोंयकार हांगा जमल्यात हो खीण स्वताच्या दोळ्यांनी अणभवपा खातीर. आतांच फीत कापून तशेंच आनंदाचे बोमाडे मळबात सोडून आमी आनंद व्यक्त केलो. तुमी सगळे ह्याच उद्दिश्टान आनी ह्याच आतुरतायेन हांगा आयल्यात की ह्या पुलाचें उक्तावण याची देही याची डोळा पळोवचे खातीर. आनी तुमची प्रतीक्षा आतां बेगोबेग सोंपतली कित्याक तो खीण चड आनी चड लागीं येत आसा. फुडल्या सुवाळ्या खातीर हांव मागतां की सगळ्या भोवमनेस्तांनी वेदीचेर येवचें आनी बसका घेवची. तुमच्या अस्तित्वान सांगातान ही माची सोबोवची. भोवमनेस्त रस्तो येरादारी तशेंच राष्ट्रीय महामार्ग मंत्री श्री नितीनजी गडकरी, भोवमनेस्त गोंय राज्य मुखेलमंत्री डॉक्टर प्रमोद बाब सावंत, भोवमनेस्त केंद्रीय राज्यमंत्री केंद्रीय राज्यमंत्री श्री श्रीपाद भाऊ नायक, गोयचे विधानसभेचे सभापती आदरणीय श्री रमेशजी तवडकर, ऑनरेबल PWD मिनिस्टर श्री निलेशजी काब्राल, ऑनरेबल मेंबर ऑफ पार्लियामेंट साउथ श्री फ्रांसिस्को सार्दिना, ऑनरेबल मेंबर ऑफ राज्य सभा श्री विनय तेंदुलकर जी, ऑनरेबल मिनिस्टर ऑफ ट्रांसपोर्ट श्री माविन गुदिनो, ऑनरेबल मिनिस्टर ऑफ टूरिज्म श्री रोहन बाब खवटे, ऑनरेबल मिनिस्टर फॉर स्पोर्ट्स श्री गोविंद जी गावड़े, ऑनरेबल मिनिस्टर ऑफ सोशल वेलफेयर श्री सुभाष फळदेसाय, ऑनरेबल मिनिस्टर ऑफ पावर श्री सुदीन जी ढवळीकर, ऑनरेबल मिनिस्टर ऑफ फिशरीज श्री नीलकंठ हळणकर, श्री सदानंद तानावडे, EDC चेयरमैन, चीफ सेक्रेटरी ऑफ गोवा श्री पुनीत कुमार गोयल, ऑनरेबल MLA ऑफ मडगांव श्री दिगंबर कामत, ऑनरेबल MLA ऑफ नुए कॉन्स्टिट्युएंसी श्री अलेक्स सिकेरा, ऑनरेबल MLA ऑफ कोर्तालेम श्री अंतोनियो वाज, ऑनरेबल MLA ऑफ सांत आंद्रे कॉन्स्टिट्युएंसी श्री वीरेश बोरकर, NRI कमिश्नर श्री नरेंद्र सावयकर, प्रिंसिपल चीफ इंजीनियर श्री उत्तम पार्सेकर, रीजनल ऑफिसर मॉर्थ मुंबई श्री प्रशांत फेगड़े, चीफ इंजीनियर श्री दिनेश गुप्ता, टेक्निकल एडवाइजर टू RTH मिनिस्टर श्री बाला साहेब थेंग, असिस्टेंट प्राइवेट सेक्रेटरी श्री कौस्तुभ फलटणकर. महाराष्ट्राचे आमदार श्री महेशजी बालदी इथे हजर आहेत. सर्वांनी जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आणि त्यांना मी मंचावर आमंत्रित करते समस्त गोवेकरांच्या वतीने. स्वागत आहे सर. दोस्तों, बड़ा खूबसूरत है ये लम्हा. दूर तक फैली हुई हमारी जुवारी मैया और आसमान में खिला खिला सा ये चांद और लाजवाब तरीके से बंधा हुआ ये ब्रिज और आप सभी गणमान्य अतिथियों की उपस्थिति एवं इस उद्घाटन के लिए आतुर और उत्सुक हमारे प्यारे गोवावासी. अनुरोध है गोवा राज्य मुख्य सचिव डॉक्टर पुनीत कुमार गोयल जी से कि वे इस शानदार घड़ी को और भी जानदार बनाते हुए अपना स्वागत भाषण दें. डॉक्टर पुनीत कुमार गोयल. Good evening, sir. On behalf of Government of Goa and the people of Goa, I extend warm welcome to Honorable Union Minister for Road Transport and Highways, Shri Nitin Gadkari ji, for being with us today on this auspicious occasion for the dedication to the nation, the Juari Bridge. I also extend our warm welcome to our dynamic Chief Minister, Dr. Pramod Sawant ji, and also extend warm welcome to Honorable Union Minister of State, Ministry of Ports, Shipping and Waterways and Tourism, Shri Shripad Nayak ji,
Honorable Minister for Public Works, Environment and Climate Change, Law and Judiciary, Shri Nilesh Kabral ji, all the other cabinet ministers from Government of Goa, Honorable Speaker, Goa Legislative Assembly, Honorable Member of Parliament Rajya Sabha, Shri Vinay Tendulkar ji, Honorable Member of Parliament South Goa, Shri Francisco Sardina ji, Honorable MLA Kortali Constituency, Shri Antonio Vaz ji, Honorable MLA Sant Andre Constituency, Shri Viresh Borkar ji, other distinguished guests on and off the dais, and ladies and gentlemen. Indeed, today is yet another remarkable achievement for Goa. In a few moments from now, the 4-lane RHS corridor of the 8-lane cable-stayed bridge on Zuari River will be dedicated to the nation by our Honorable Union Minister for Road Transport and Highways, Shri Nitin Gadkari ji. I would like to mention here that this project could be successfully completed only because of the support and guidance of Shri Gadkari sir. As we could see sanctions for national highways for over rupees 10,000 crores for the state of Goa, which are presently under execution. Sir, once again, on behalf of the entire people of Goa, we sincerely thank you for the overall development of the state and the love and affection you have showered on our beautiful state. Thank you, sir. Today, undoubtedly constitutes grounds for our joy, but also makes us feel proud, as from today, we will see the most spectacular infrastructure built in this state. And this feat of engineering ranks high in the major achievements of the state. This work exemplifies our commitment to the development of state of Goa under dynamic leadership of Dr. Pramod Sawant and his cabinet. I once again extend my warm welcome to Honorable Minister for Road Transport and Highways, who readily accepted state's invitation to be present amongst us today. I also extend warm welcome to all the dignitaries on the dais, of the dais. I extend warm welcome to other distinguished guests, ladies and gentlemen, present today on this auspicious occasion. Thank you. Jai Hind. थँक यू डॉक्टर पुनीत कुमार गोयल सर. अतिथी देवो भव या ब्रिदाक गोंय सदांच जपता हेच परंपरेक धरून आमी आयच्या सोयऱ्यांचे स्वागत करतात खाशेल्या पद्दतीन. समेस्त गोंयकारांच्या वतीन गोंयचे मुखेलमंत्री डॉक्टर प्रमोद बाब सावंत हांचे लागीं मागता की तांणी भौमानेस श्री नितीनजी गडकरी हांचे स्वागत करचें, तांचो सन्मान करचो. गोयची पारंपारीक कुणबी शाल, माननीय श्री श्रीपाद भाऊ नाईक, तुम्ही श्री गडकरी जी हांकां गोयच्या परंपरेचे प्रतीक, अस्मितायेचे प्रतीक ही समय भेटोवची. देव बरें करूं. सगळ्यांनी बसका घेवची. PWD खात्या वतीन समेस्त गोंयकारांचे समेस्त भोवमानेस्तांचे स्वागत करपाक आमकां भोव खोशी जाता. हांव मागता श्री दत्तप्रसाद कामत हांचे लागीं की तांणी मानेस्तांक फुलांची परडी भेटोवची. आदरणीय श्री नितीन गडकरी जी, डॉक्टर प्रमोदजी सावंत, सगळ्या गोंयकारांच्या वतीन तुमकां ही स्विकारचीच पडटली. हे आमचे मानाचे आनी मोगाचे अशें प्रतीक आसा. तशेंच आदरणीय श्री श्रीपाद भाऊ
नायक हांकां आमी येवकारता. ओके, सगळे मानेस्तांचे स्वागत चालूच आसतलें. तो मेरेन आमी ही कार्यावळ फुडें व्हरया. हांव माचयेर आपोवणें दिता श्री अमित तांबा हांकां PWD गोवा ॲप फॉर इंटिग्रेटेड ऑपरेशन मॅनेजमेंट हे विशयी खोलायेन सांगपा खातीर. श्री अमित तांबा. माननीय श्री नितिन गडकरी जी, Honorable Union Minister of Road Transport and Highways, Dr. Pramod Sawant ji, Honorable Chief Minister of Goa, Shri Nilesh Kabral ji, Honorable Minister of PWD Goa, Shri Shripad Naik ji, Honorable Union Minister of State, dignitaries on and off the dais, and dear friends. India is building infrastructure at an amazing pace. In the last 8 years, we have doubled the length of highways in India. In the last 3 years, we have tripled the number of water connections. But in order to effectively maintain this infrastructure, we also need to change the way we work. Maintaining quality in field operations is difficult because the assets are distributed over a large area and there are a lot of people involved. But the first step towards improving the quality is to ensure visibility and transparency. Our integrated operations management platform combines the power of GIS, IoT, and paperless workflows in a single system to modernize the way we work. With this system, stakeholders can monitor ongoing work on a live map, and its integration with the GIS and IoT allows us to identify assets of low quality that require continuous maintenance. We can see the progress of work in real time, not only in monthly reports. Good and bad performance is easily visible, so you can reward those who are doing their work well. Geotagged photographs of every stage of work allow us to go back and check the durability of the work many months after it has been done. The purpose of the system is to help stakeholders to communicate among themselves. And today we are going to launch a public app so that Goikars can be part of this conversation. We are starting with pothole complaints, but soon many more features will be coming onto this platform. Before I leave you with a video of how you can download and use this app, I would like to take a moment and thank Dr. Pramod Sawant, our Chief Minister, Shri Nilesh Kabral, our PWD Minister, and our Principal Chief Engineer of PWD, Shri Uttam Parsekarji, and the entire PWD team for providing all their support and adopting this entirely made in India platform and providing a platform for a Goan startup to shine. Thank you. Jai Hind. Can we have the video, please?
Can I now request Honorable Shri Nitin Gadkari ji to do us the honor of launching the app? Can we have the clicker on the thing? थँक्यू श्री अमित तांबा. इष्टांनो, आजच्या कार्यावळीची तसेच नव्या पुलाविषयीची सार्वजनिक बांधकाम खाते, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि जिल्हा प्रशासन व्यवस्था पळयतात. दर एकल्या खातीर स्वाभिमान दिसपी असो हो पूल. ह्या समयार खात्याचे मंत्री भोवमाने श्री निलेश बाब काब्राल हांचे विचार आयकप खूप म्हत्वाचे. हांव सगळ्यांच्या वतीन तांचे लागीं मागता की तुमी विचार उक्तावपाचे. भोवमानेस्त श्री निलेशजी काब्राल. जमलेल्या सगळे गोंयकार भाव भयण्यांक नमस्कार. आयच्या नवीन जुवारी ब्रिजाचे इनॉग्रेशनाक आमचे मदें केंद्र मंत्री आनी आमकां सदांच गोंयकाराक एक मोगान दवरपी आनी सदांच केन्ना गोंयकारांक ना म्हूण शब्द ना असो केन्ना नासलेलो आमचो आदरणीय नितीन गडकरी जी, आमचो यंग एंड डायनामीक चीफ मिनिस्टर डॉक्टर प्रमोद सावंत, आमचो रिस्पेक्टेड MP आनी केंद्र मंत्री श्रीपाद भाऊ, तशेंच आमचे साऊथ गोवाचे MP फ्रांसीस बाब सार्दीन, तशेंच आमचे राज्यसभाचे MP आमचे विनय बाब तेंडुलकर, आमचे गोंयचे स्पीकर रमेश बाब तलवडकर, आमचे बाकीचे सगळे मंत्री, त्याचे सगळ्यांची नांवां घेयना, आमचे मोर्ताचे रिप्रेझेंटेटिव्स, प्रिन्सिपल चीफ इंजिनियर, तशेंच चीफ सेक्रेटरी, फुडल्यान बसलेले आमचे सगळे आमदार, बाकीचे मानेस्त. आयज एक खुशीची गोष्ट जावन आलेली आसा. आज आमचे कडेन दोनूय सायडीचे आमदार विरेश बाब तसोच आंतोन बाब हांगा बसलेलो आसा. आनी सदांच जुवारी ब्रिजाचे हे ब्लॉक जावन गोंयचे जनतेक आनी गोंयांत येतले ट्युरिस्टांक खूब त्रास जाताले. हांव मनांतल्यान गोंयकाराच्या वाटेन जे आज 2530 कोटी 2530 crores which is getting dedicated today for the people of Goa by Honorable Gadkari ji, by making these 3 packages into one. I think we should all thank Gadkari ji for this big gesture of his. As Zaritari or bridge 640 square meter, 640 meter asa, but entire length or 13.2 kilometer आम्ही आज इनॉग्रेट करता. आज जरी तरी एक लेन म्हणजे 4 लेन ब्रिज राईट हँड साइड आम्ही आज डेडिकेट करता. आयच्यान मिडनायटच्यान आम्ही हो ओपन करतले लोकां खातीर, आनी जी ट्रॅफिक जाम जाताली इतले पाटी हो आज हांगाच्यान जावचें ना अशें म्हाका गोंयकारांक आमकां सांगपाक खूश भोगता. एक 7-8 म्हयन्या जो लेफ्टाचो ब्रिज आसा तोय आमी ह्याच म्हयन्याक फुडल्या वर्साक डेडिकेट करपाचे, जे दिलीप बिल्डकॉनान खूब मेहनतीन आमकां काम केल्लें आसा, तशें दिशा दाखयल्ली आसा. आनी म्हाका दिसता हे करता तेन्ना खुबशे गोश्टी जाल्यो. आज आमी म्हणटा की कित्याक टायम लागलो ब्रिज करपाक, आनी आमकां सगळ्यांक खबर आसा की हे ब्रिज करता तेन्ना कोविडाची महामारी येयली. जे कन्सल्टंट आशिल्ले हे ब्रिजाचे डिझायन करता तांकां गोंयांत येवपाक मेळनाशिल्ले. तर आसतना म्हाका दिसता मनांतल्यान दिल्ली बिल्डकॉम नॅशनल ऑथॉरिटी आनी आमचे स्टेट हायवे ऑथॉरिटीक हांव मनांतल्यान देव बरें करूं म्हणटा की खंय तरी एकठांय रावन खंय तरी हो फुडें व्हरपाचें काम तेणी मनांतल्यान केल्लें आसा. आज ह्या ब्रिजाक 53 केबल स्टेट ब्रिजाक केबल्स आसा, तशेंच 112 इंडिव्हिज्युअल केबल आसा, तशेंच स्पॅन 53 आसा, तशेंच आमकां दोनी सायडीन वॉकवे आसा. आनी एक स्वप्न आसा आमचे गडकरी साहेबाचें आनी आमचे ऑनरेबल CMाचें की हांगा
आमचे रिवॉल्विंग टायर जावपाक जाय 2 म्हण आनी तेज्या खातीर आमचो फावंडेशन आनी एक 6 मिटर वयर जे रिवॉल्विंग टावराचे केल्ले आसा हांव मान्य गडकरी साहेबा कडेन विनंती करता की आमी हो DBF मॉडेलाचो प्रयत्न केलो. We tried to bring DBF model on a PPP basis. Unfortunately, we are not successful. And I'm sure with the able leadership of Honorable Chief Minister and the guidance of Honorable Gadkari ji, we will make these 2 towers a dream project of Gadkari ji in the real earnest. And for that, we request your support, sir. Today, Gadkari ji has a special place for Goa. And every time I have been meeting him, I remember Sudhin Daulikar ji when he started the bridge. This bridge is something which the South and North are connected. People of South and North are connected. And making this bridge is a dream of every citizen of Goa. And I hope that the bridge built will give the aspirations not only to the people of Goa, but all the tourists visiting Goa, where they will be serviced by this bridge. Not taking much time, the man today, Shri Gadkari ji, I hope, and Honorable Chief Minister's request to him for many things in Goa, many more such highways, all the dedication to the state of Goa will be made by the Honorable Chief Minister. And I'm 100% sure that Gadkari ji will never say no. With these few words, I once again, on behalf of all Goans present here, I thank Honorable Gadkari ji for dedicating this bridge to the people of Goa. Thank you. Jai Goa, Jai Hind. देव बरे करू भौमानेस्त श्री निलेश बाब काब्राल 2530 कोटी रुपया खर्चून हो पूल जाला पण त्याय परस मोलाचो असो विचार हो पूल बांदपा फाटल्यान आशिल्लो. तो विचार खऱ्यान सत्यान हाडपा खातीर उखलिल्ली पावलां, कश्ट, मेहनत तशेंच गाळिल्लो घाम आनी रातीचे दीस करून केल्लें काम आनी ताका लागूनच हो पूल आज पुराय जाला. सब्र का फल मिठा होता है अशें आमी सगळीं जाणां आयकून आसा. खंयचेय बऱ्या कामा खातीर जर रावचें पडत, कळाव सोंसचो पडत जाल्यार मुजरत रावचें आनी ताज्या उपरांत तें जेन्ना आपल्या कडेन आपल्या हातान येता ताजी खोशी खूब वेगळीच आसता. आनी ह्याच खोशयेच्या खिणाक हांव सगळ्यांच्या वतीन मागता आदरणीय श्री केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद भाऊ नायक हांचे लागीं की तुमी आपले विचार म्हणचे. श्रीपाद भाऊ नायक. नमस्कार. जुवारी नदीवयल्या या नव्या पुलाच्या उद्घाटन प्रसंगी माचेर उपस्थित युनियन मिनिस्टर ऑनरेबल श्री नितीन गडकरी जी, मिनिस्टर ऑफ ट्रांसपोर्ट एंड हायवे, गोवा राज्याचे माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, गोवा राज्याचे PWD मिनिस्टर बाब निलेश काब्राल, दक्षिण गोव्याचे खासदार माननीय श्री फ्रांसिस्को सार्दिना, राज्यसभेचे खासदार बाब विनय तेंडुलकर, माचेर बशिल्ले गोंय सरकाराचे सगळे मंत्री, आमदार, चीफ सेक्रेटरी, इतर सगळे अधिकारीगण, समोर बशिल्ले सगळे मान्यवर आणि मोठ्या संख्येन उपस्थित गोंयच्या म्हज्या मोगाळ भावांनो आनी भयणींनो, तुमकां सगळ्यांक पयलीं हांव आजच्या ह्या पुलाच्या उद्घाटनाची परबी दिता. गोंयच्या लोकांनी खुबशे पासियेंस काडले. दररोज ट्राफीक जाम जाताली, परंतु ह्या ट्राफीक जामाची सुटका आज रातीच्या 12 नंतर म्हाका दिसता तातूंतल्यान आपूण सगळे मुक्त जातले. केंद्रांत भारतीय जनता पक्षाचे सरकार आयले आणि जो विकास गेली 8 वर्सां केंद्र सरकाराच्या वतीन जे कितें गोंयान करूंक आशिल्लें, आमी जे गोंय सरकारान मागलें, आमी मागलें, ताजे पुरेपूर 100% आमी मागले 10 परंतु दिले 11 अशा पद्दतीन केंद्राच्यान सपोर्ट आमकां सदांच मेळ्ळो. उदरगतीची जर आमी वरळी पळयली जाल्यार ह्याच म्हयन्याचो इशू हांव फाटल्यान वचना कितले कामां जाल्यात केंद्र सरकारच्या मतीन तें सांगना, परंतु उत्तर गोंयाचो मोपा एअरपोर्ट,
उत्तर गोव्यात ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा जवळजवळ 300 कोटीचो प्रोजेक्ट. आज आम्ही ज्या प्रोजेक्टाचे उद्घाटन करतात तो 2530 कोटीचो प्रोजेक्ट. अशा सगळ्यांना असे खूबशे प्रोजेक्ट केंद्र सरकारान जे कितें गोंयांत मागले ते आमकां दिल्ले आसा. हांव तुमच्या सगळ्यांच्या वतीन केंद्र सरकाराचे माननीय नरेंद्रभाई मोदीजी आमचे पंतप्रधान त्याच बरोबर गोंयचेर सदांच लक्ष दिवपी आनी गोंय हो आपल्याच खंय तरी कामाचो एक भाग आसा अशें मानपी आमचे हायवे मिनिस्टर बाब नितीन गडकरी हाजे आमी खूब उपकारी आसात. बाब निलेश काब्रालान ह्या संदर्भात सगळें सांगलें. हे आतां मिनिस्टर जाले म्हणून न्हय, परंतु जेन्ना सुरवातीचे काळ भारतीय जनता पक्षाचें काम हांगा जेन्ना सुरू जाल्लें तर आमकां आपलो हात दिवन ह्या सगळ्या कामाक फुडें व्हरपी जे 3 लोक आशिल्ले आनी जास्तीत जास्त जे सहकार्य जाचें मेळटालें ते आज बशिल्ले बाब नितीन गडकरी हे तुमकां सांगन दिसता. गेली कित्येक वर्सां भारतीय जनता पक्षाचें गोंयांत कांय नाशिल्लें, परंतु त्या वेळाचेर जे कितें आमकां सहाय्य करूंक आशिल्लें ते मोठ्या प्रमाणात जे सहाय्य केलें ते बाब नितीन गडकरीन केल्लें आनी अजून पर्यंत ते चालूच आसा. प्रमोद महाजन, गोपीनाथराव मुंडे आनी नितीन गडकरी ही जी त्रिमुर्ती आशिल्ली आनी खरें म्हणशी गोंयांत भारतीय जनता पक्षाच्या एकूण सगळ्या कामाची मुहूर्तमेळ रोयली. आमी जेन्ना ल्हान आशिल्ले आमकां म्हणटाले पोरांनी कितें करतले भारतीय जनता पक्ष, हांगा व्हडले व्हडले सगळे जावन गेले, व्हडले पक्ष जावन गेले आनी इतले वर्सां सत्ता केली, तुमी हे ल्हान पोराटे करतले कितें. पूण आमी शांतपणे सगळे मान्य करताले आमी खंय आमी भुरगेच आसात, पण जेन्ना जाणटे जातले तेन्ना तुमी ह्या गोंयचे सगळे वेगळेच एक रूप पळयतले हें आमी तांकां सांगताले. आनी जे म्हणपी आशिल्ले ते सदांच आतां म्हणटात की तुमी म्हणटाले तें खरें, आमी चुकले म्हणून. गोंयच्या लोकांनी ज्या पद्दतीन आमकां सगळ्यांक तेन्ना तेंको दिलो आनी ताजे प्रायम मिनिस्टरान पयलीं म्हणलां तुमी गोंयच्या लोकांचे उपकार आसा ते उपकार आमी परत फेड व्याजा सकट करतले. आनी म्हाका दिसता आतां जो कार्यक्रम आसा हो तातूंतलो एक व्याज फेड करपाचो गोंयच्या लोकांचे हो कार्यक्रम अशें हांव म्हणटा. नितीन बाब गडकरी हांवें काळ सांगपाची गरज ना. ह्या विकासान म्हणजे गोंयचे सारकेच इतर जे देशाचे भाग आसात ते सगळ्यांत एक्टीव आनी सगळ्यांत कामाचो झपाटो लावपी जो मंत्री जर आसत ह्या केंद्र सरकारान तर नितीन बाब गडकरीचें काम येता. म्हाका केन्ना म्हणून दिसता की नितीन गडकरी म्हणजे कदाचित ज्या देशान ज्या रस्त्याचें जाळें ह्या रोडाचें जाळें जेणे विणलां आनी खरोखर देशाची उदरगत ही रस्त्याचेर अवलंबून आसा आनी हे करपी जे आसात ते नितीन बाब गडकरी आनी त्याच बरोबर कदाचित गडकरी हें नांव फाटीं उरतलें आनी नितीन गडकरी हें नांव फुडें सरतलें असो म्हाका मनान खंय तरी हें दिसता. आनी त्यामुळे जास्त वेळ न घेना हांव माननीय नितीन गडकरीचे गोंयच्या जनतेचे वतीन म्हज्या मतदारसंघाचे वतीन हांव तांच्या मना पासून हांव आभार व्यक्त करता, तांकां देव बरें करूं म्हणटा. आनी तांणी जें आतां पर्यंत गोंयच्या विकासाक जें मोलाचें योगदान दिलां तें योगदान हाज्या नंतर सुद्दां चालू उरतलें अशें म्हाका पूर्ण खात्री आसा. आनी आमी तें सगळें करून घेवया आनी गोंयची त्याच बरोबर देशाची उदरगत करुया. आजच्या शुभ प्रसंगी तुमकां सगळ्यांक हांव मना पासून देव बरें करूं म्हणटा. म्हाजे 2 शब्द सोंपयता. भारत माता की जय. देव बरें करूं. आदरणीय श्री श्रीपाद भाऊ नाईक. इशानो हीच ती वेळ आणि होच तो खीण. सगळ्यांच्या वतीन हांव मागता आदरणीय केंद्रीय महामार्ग मंत्री श्री नितीन गडकरी जी हांकां की तांणी 8 लेन केबल स्टेड ब्रिज अक्रॉस रिवर जुवारी आणि अप्रोचेस फ्रॉम बांबोली टू वेर्ना ऑन नॅशनल हायवे 66 याच्या नामफलकाचं आपण अनावरण करावं, तसंच या प्रकल्पाचं उद्घाटन करावं. आदरणीय श्री नितीनजी गडकरी. गौरवशाली इतिहास से लेकर वैश्विक स्तर की आधुनिकता, चकाचौंध से भरे शहर से लेकर सुकून देने वाले समंदर तक, विरासत संजोते पर्यटन स्थल से लेकर विकास की दौड़ लगाता वर्ल्ड क्लास इंफ्रास्ट्रक्चर, कुछ ऐसा है देश दुनिया में मशहूर अपना गोवा। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में गोवा के सपनों को ऊंची उड़ान भरने के लिए नई ऊर्जा मिली है। अब
गोवा और चमक रहा है। मुख्यमंत्री प्रमोद सावंत ने हर वो जतन किए हैं जिससे गोवा विकास के पैमाने पर सबसे आगे खड़ा दिखे। हर साल इस छोटे से राज्य में 25 लाख पर्यटक आते हैं और यहाँ के बेहतरीन इंफ्रास्ट्रक्चर को देखते हुए खासा प्रभावित होते हैं। अब जब बात इंफ्रास्ट्रक्चर की बेहतरी की होती है तो केंद्रीय सड़क परिवहन मंत्री माननीय नितिन गडकरी जी का जिक्र अपने आप आ जाता है। सड़क परिवहन के मामले में देश को नई दिशा देने वाले गडकरी जी ने गोवा को और बेहतर बनाने में कोई कसर नहीं छोड़ी है। मौजूदा वक्त में गोवा में राष्ट्रीय राजमार्गों की कुल लंबाई 300 किलोमीटर है। पिछले 8 साल में 4,878 करोड़ रुपए के सड़क निर्माण का काम हुआ है। इसी अवधि में 7,632 करोड़ की लागत के 61 काम अवार्ड किए गए हैं। इसमें से 2022 तक 39 काम पूरे कर लिए गए हैं और बाकी 22 कामों के 2023 तक पूरा करने का लक्ष्य है। भारतमाला परियोजना के अंतर्गत 2 महत्वपूर्ण इकोनॉमिक कॉरिडोर गोवा राज्य से गुजरते हैं। ये कॉरिडोर हैं मुंबई कन्याकुमारी कॉरिडोर, हैदराबाद पणजी कॉरिडोर। मुंबई कन्याकुमारी कॉरिडोर के 137 किलोमीटर लंबी गोवा से गुजरने वाले सेक्शन के 4-6 लेनिंग के लिए 10,960 करोड़ रुपए की परियोजना की डीपीआर तैयार कर ली गई है। वहीं हैदराबाद पणजी कॉरिडोर की बात करें तो गोवा में इसकी कुल लंबाई 69 किलोमीटर है। इसमें से करीब 15 किलोमीटर की 2 परियोजनाओं को पूरा कर लिया गया है। बाकी बचे सड़क के निर्माण के लिए भारत सरकार ने भूमि ग्रहण हेतु 97.57 करोड़ की मंजूरी दी है। भूमि अधिग्रहण के बाद 6,176 करोड़ की अनुमानित लागत से 4 लेनिंग का काम शुरू किया जाएगा। इन परियोजनाओं के अलावा गोवा में टूरिज्म और इंडस्ट्रियल डेवलपमेंट के लिए नए मोपा एयरपोर्ट का निर्माण शुरू किया गया है। इस एयरपोर्ट को मुंबई गोवा हाईवे से जोड़ने के लिए 6.8 किलोमीटर के लिंक रोड निर्माण की सरकार ने मंजूरी दी है, जिसकी लागत 1,183 करोड़ रुपए है। गोवा राज्य में स्थित मरमा गोवा पोर्ट ट्रस्ट को मुंबई गोवा राजमार्ग से जोड़ने के लिए पोर्ट कनेक्टिविटी के अंदर 4 लेन का काम किया गया है। इस पोर्ट में कार्गो के लगातार मूवमेंट के लिए कई सारे लूप्स के निर्माण का काम भी शुरू किया गया है। इससे न सिर्फ गोवा, साथ ही आसपास के राज्यों से भी मूवमेंट को बेहतर किया जा सकेगा। साल दर साल इस राज्य को अलग अलग प्रोजेक्ट्स की सौगात मिली है और अब इसी कड़ी में नाम आता है गोवा का जुआरी केबल स्टे ब्रिज। नदियों को बांधता एक ऐसा ब्रिज जो यातायात तो आसान बनाता ही है, साथ ही पर्यटकों के आकर्षण का अहम केंद्र बनने जा रहा है। आज गडकरी जी इसी ब्रिज को जनता को समर्पित कर रहे हैं। ब्रिज की बात करें तो पंजिम मैंगलोर खंड के NH 17 या NH 66 पर जुआरी नदी पर बना ये ब्रिज देश का दूसरा सबसे लंबा केबल स्टे ब्रिज है। जुआरी केबल स्टे ब्रिज समेत इस पूरे प्रोजेक्ट को 3 चरणों में 2,530 करोड़ रुपए की लागत से बनाया गया है। ये ब्रिज उत्तरी गोवा में स्थित बम्बोलिम को दक्षिण गोवा के वेरना जंक्शन से जोड़ता है। केबल स्टे ब्रिज 640 मीटर लंबा है, जिसमें 360 मीटर का सेंट्रल स्पैन और दोनों तरफ 140 मीटर का एंड स्पैन है। ब्रिज के दोनों तरफ 12 किलोमीटर के अप्रोच रोड का काम पूरा हो चुका है। ब्रिज डेक वर्ल्ड क्लास रोबोटिक वेल्डिंग टेक्निक का उपयोग करके साइट पर बनाया गया है। 8 लेन के इस केबल स्टे ब्रिज जुआरी नदी के 2 लेन ब्रिज पर ट्रैफिक को कम करेगा। साथ ही 270 करोड़ की लागत से टावर में बनी टूरिस्ट ऑब्जर्वेटरी और रिवॉल्विंग रेस्टोरेंट से पर्यटकों को भव्य नजारे दिखाए जाएंगे। ब्रिज में 2 टावर बन रहे हैं, जिसमें घूमने वाला रेस्टोरेंट होगा और रेस्टोरेंट तक जाने के लिए वॉकवे आर्ट गैलरी की परिकल्पना भी है। बता दें कि इस पूरे प्रोजेक्ट की कुल लंबाई 13.20 किलोमीटर है। इसमें सिरदाव ब्रिज को मिलाकर बम्बोलिम से अगस्सिम तक की कुल लंबाई 7.336 किलोमीटर है। वेरना से अगस्सिम तक की कुल एलिवेटेड लंबाई 5.864 किलोमीटर है। इससे नॉर्थ गोवा और साउथ गोवा के बीच का सफर का समय कम हो जाएगा, ईंधन की बचत होगी और प्रदूषण में कटौती आएगी। पूरे राज्य में आर्थिक गतिविधियां बढ़ेंगी, सफर सुरक्षित और आसान हो जाएगा।
इस जुआरी ब्रिज को आज नितिन गडकरी जी जनता को समर्पित कर रहे हैं, क्योंकि जब बात देश की हो, लोगों की हो और एक ऐसे लीडर की हो जो न सिर्फ सपने देखता है, उन सपनों को धरातल पर उतारना भी हो, तो नितिन गडकरी जी जैसे उदाहरण कम ही देखने को मिलते हैं। खऱ्यांनीच हो खीण अभिमानाचो, स्वाभिमानाचो, भांगराळो खूप उत्सुकताय आशिल्ली ह्या खिणाची आणि ती उत्सुकताय आज खऱ्यांनीच शमली. ही आकर्षक अशी रोसणाय सगळेच खऱ्यांनीच भव्य आणि दिव्य असो हो खाशेलो खीण. ह्या पुलाच्या उभारणीक कितल्याशाच जाणांचें योगदान लाभलां. जावं तो एक फातर उखलपी मानाय आसतलो, खणपी मानाय आसतलो, इतलेशेच इंजिनियर, वेगवेगळे कामगार, सगळ्यांचीच नांवां घेवप आनी सगळ्यांचीच तोखणाय करप शक्य जावचें ना. देखून कांय प्रतिनिधीक स्वरुपाचेर हांगा आमी सत्कार सन्मान करतले तांच्या खूप बऱ्या भशेन केल्ल्या कामा बद्दल. हांव आदरणीय श्री गडकरी जी हांकां विनंती करता की तांणी हे सत्कार सन्मान करचे. सुरवेक श्री उत्तम पार्सेकर, प्रिंसिपल चीफ इंजिनियर PWD गोवा. He has guided the entire team of engineers, consultants and contractor for the state-of-art 8-cable-stayed bridge right from inception, moving through technical challenges, pandemic to see light of the day to bridge North and South Goa. Shri Uttam Parsekar. Shri Prashant Fegde, Chief Engineer cum RO North, Mumbai. Shri Dinesh Gupta, Chief Engineer, National Highways, R&B, PWD Goa. Shri Dattaprasad Kamath, Executive Engineer, PWD Goa. Shri Sanjay Asthana, Senior Vice President, Bloom Companies LLC, India. Shri Sanjay Asthana and his team. Shri Atul Bhobe, Managing Director, TPF India. He's provided excellent expertise of international standards and prompt consultancy services for the new Zuari Bridge. Shri Atul Bhobe. Shri Atul Joshi, Vice President, Structure, Dilip Bilcon Limited, Bhopal. Very committed technocrat of very high standards involved in execution of world-class bridges all over India. He's provided expertise of international standards and immensely contributed towards execution of Zuari packages. Shri Atul Joshi. Thank you. Sir, आज इथे मंचावर बसलेल्या दोन सन्माननीय अतिथींचा वाढदिवस आहे, त्यांचाही आपण सन्मान करावा अशी आपल्याला विनंती. MLA Kortalim constituency, Shri Antonio Vaz. A very happy birthday to you. गोया खातीर खूप काम करपाची शक्ती आणि बुद्धी परमेश्वर तुमकां दिवं. आणि NRI कमिशनर श्री नरेंद्र सावयकर.
थँक्यू. सगळ्यांनी बसून घ्यावं. इश्टानो, गोंयाक प्रगतीच्या मार्गार व्हरपा खातीर जीव ओतून काम करपी आमचे धडाडीचे अशे मुखेलमंत्री. सर्जनशीलताय आनी कल्पकताय हांचो सांगोड घालून नेव्या विचारान आपूण तर फुडें वचपीच पण हेरांकूय सांगाताक घेवन फुडें वचपी आनी गोंयाक प्रगतीच्या मार्गार व्हरपी भौमानेस्त दोतोर प्रमोद बाब सावंत आयच्या ह्या समयार आनी खूब खूब खाशेल्या अशा ह्या दिसाक तांचे विचार आयकूप हे आमच्या खातीर खूब म्हत्वाचें आनी जायशें. सगळ्यांच्या वतीन भौमानेस्त मुखेलमंत्र्या लागीं मागता की तांणी आपले विचार उक्तावपाचे. जोरदार ताळयो भौमानेस्त मुखेलमंत्री डॉक्टर प्रमोद बाब सावंत हांचे खातीर. जुवारी केबल स्ट्री ब्रिजाच्या इनॉग्रेशनच्या कार्यक्रमांक आमच्या मदीं हजर आसात देशाचे रस्ते विकास आनी वाहतूक मंत्री भौमानेस्त श्री नितीन गडकरीजी. त्याच बरोबर आमचे केंद्रीय मंत्री श्रीपाद भाऊ, गोंय राज्याचे PWD मिनिस्टर बाब निलेश काब्राल, खासदार बाब फ्रांसीस सादीन, खासदार बाब विनय तेंडुलकर, व्यासपीठाचेर आशिल्ले गोंय राज्याचे बाकीचे सगळे मंत्री, तशेंच बाकीचे सगळे मानेस्त, म्हाज्या समोर आशिल्ले गोंय राज्याचे सगळे आमदार आनी गोंयभरच्यान आयिल्ल्या समेस्त म्हाज्या मोगाळ भाव आनी भयणांनो, सगळ्यात पयली खूब खोस भोगता कारण जुवारी केबल स्ट्रीट ब्रिज 2.0 हा मुद्दामून 2.0 म्हणटा. तो ब्रिज हो पयलो ब्रिज आशिल्लो. हो ब्रिज आज दुसरो ब्रिज आसा आनी तो ब्रिज उक्तावण आज भौमानेस्त नितीन गडकरींच्या हस्ते आयच्यान ट्राफिकाक उगडो जाता. म्हाका खबर आसा फाटले 3 दीस पब्लिका खातीर आमी हो ब्रिज ओपन केलो आनी त्या 3 दिसांक जायत्या जाणांनी थोड्योश्यो टिकाय केल्यो कित्याक बेगीन सुरू करूंक ना काय म्हणून. बट जेणी गोंया खातीर येदें व्हडलें योगदान दिलें, जेणी फाटलीं कितलींशींच वर्सां आमी पळयता की गोंय राज्याचे गोंय सरकार 2014 पासून जे डबल इंजिनचें सरकार जालें तेन्नाच्यान आतां पर्यंत फाटल्या 50 वर्सांक जितकी डेव्हलपमेंट गोंयांत जावंक ना ती फाटल्या 8 वर्सांक म्हणजे माननीय मोदीजींच्या नेतृत्वात आमी नितीन गडकरींच्या आशिर्वादात गोंयांत करपाक शकले. ते भौमानेस्त नितीन गडकरीजी हांगासर आसात. त्यांचे म्हाका दिसता नेटान परत एकदा ताळयो वाजून सगळ्यांनी स्वागत करचें. फक्त ताळयो वाजून जावच्यो ना, नेटान तुमी सगळ्यांनी म्हाका दिसता घोशणा दिवपाची गरज आसा आनी दोनूय अजूनय नेटान दिवच्यो पडटल्यो. त्या खातीर हांव दिता दोनूय हात वयर करून तुमी दिवची पडटली. भारत माता की. मोदीजीक थंय आयकोंक वचोंक जाय, नितीन गडकरीजी हांगा आयल्या म्हणून कळपाक जाय, जुवारी ब्रिजाचें उक्तावण जालें म्हणून कळोंक जाय. भारत माता की. भारत माता की. वंदे वंदे. नितीन गडकरी जी आगे बढ़ो, मोदी जी आगे बढ़ो. खूब खूब धन्यवाद. ज्यांच्यानी गोंयाक येदें व्हडलें आमी म्हणटा इन्फ्रास्ट्रक्चर दिलें तांचे हांव समेस्त गोंयकारांच्या वतीन माननीय मोदीजींचे आनी गडकरींचे खूब खूब हांव आभार व्यक्त करता. आयज याद जाता मनोहरभाई पर्रीकरांची. अटल ब्रिजाचें इनॉग्रेशन करता आसतना आमी पळयता भाईच्या शेवटच्या फिजेन भाईन हाऊस द जोश हे उतार उच्चारलेले आनी आय एम ट्रान्सफॉर्मिंग माय जोश टू यू. म्हणजे सगळ्या गोंयकारांक तेंच्यांनी आपलो जोश ट्रान्सफॉर्म केल्लो आनी तोच जोश घेवन भारतीय जनता पार्टीचें सरकार कदाचित 3रे फावटी आयले. त्याच जोशांतल्यान त्या खातीर हांव समेस्त गोंयकारांक परत एकदा खूब खूब धन्यवाद म्हणटा. हांव इतक्याच खातीर धन्यवाद म्हणटा कारण केल्ल्या विकास कामाची पावती तुमी परत एकदा दिली त्या खातीर खूब खूब धन्यवाद. हांव कोणाचेर टिका करिना पण आमकां सगळ्यांक खबर आसा सायडीचो पूल पळयता आसतना म्हणजे 2 फावटी तरी फावंडेशन स्टोन घातले गेले पण हो पूल कंप्लीट जावपाक म्हणजे पूल सुरूच जावपाक शकलो ना. फक्त स्वप्नच पळयलें पण तें स्वप्न खरें सातत्यात आनी खरें करून दाखोवपाची ताकद
आनी विजन जाका आसचें पडटा. म्हणजे विचार करात, माननीय गडकरी जेन्ना जेन्ना गोंयांत येता तेन्ना तेन्ना नवीन संकल्पना आमच्या मुखार मांडटा आनी त्यो खऱ्यो करून दाखयता. पत्रादेवी पासून पोळ्या पर्यंत नॅशनल हायवेचो विचारूय गोंयकारांनी करूंक नाशिल्लो. ते पत्रादेवी पासून पोळ्या पर्यंत पुराय 4 लेनची कनेक्टिविटी, पोर्ट जोडपी कनेक्टिविटी. थोडे जाण अजून मार्मागोवा पोर्टार वचूंक ना आसतले. पुराय पोर्ट जो आसा हो जोडपी कनेक्टिविटी आनी उरलेले रस्ते अजूनय पुराय करपाचें काम हें आमकां माननीय गडकरीजीनीच करून दिल्या. अजूनय बी हे सगळें सांगता आसतना हांव मुद्दामून मेन्शन करता, कारण 20,000 कोटी पेक्षा चड पयशे हे फाटल्या 8 वर्सांक स्पेंड केले. 20,000 कोटी पेक्षाय चड. आनी उरलेले अजून इलेवेटेड पर्वरी रोड जेका 700 कोटीची गरज आसा. 4 लेनिंग ऑफ द नावेली टू कुंकळीम रोड जेका 500 कोटीची गरज आसा. 4 लेनिंग ऑफ द काणकोणा बायपास रोड, काणकोणा बायपास टू पोळे जेका 340 कोटींची गरज आसा. खांडेपार ब्रिज आमचो अर्दवट उरला, तो खांडेपार ब्रिज पुराय करून तो जोडपा खातीर तेका 104 कोटीची गरज आसा. वायडनिंग ऑफ NH 66 फ्रॉम द सडा जंक्शन टू हांगा MPT गेट तेका 18 कोटीची गरज आसा. ताज्या उपरांत लँड एक्विजिशन ऑफ द NH 66 टू द 748 एका 671 कोटीची गरज आसा. म्हणजे आमचो बोरये ब्रिज जो करपाचो उरला ताजी गरज आसा, ताका 306 कोटी. हे ऑलरेडी म्हणजे जवळपास 2,639 कोटी रुपया. आणि ताज्या उपरांत मारगांव वेस्टर्न बायपास NH 66 298 कोटी. 4 लेनिंग ऑफ द गोवा वेस्टर्न घाट रिंग रोड तेका जवळपास तो आमी ऑलरेडी म्हणजे मागता आमी हे इतके सगळे जर प्रोजेक्ट पळयत जाल्यार म्हाका दिसता जवळपास आनीक एक 3,500 कोटी रुपया आमकां ह्या सगळ्या प्रोजेक्टांक भोवमानी स्थितीन गडकरीजी दिवपाचे आसा. इतकेच न्ही, म्हणजे अजूनय म्हणजे हांव मुद्दामून ह्या पुलाच्या बद्दलूच सांगता आसतना निलेशान सांगलें की फुडल्या 6 म्हयन्या भितर आमी उरलेलो सायडीकचो पूल कंप्लीट करतलेच. बट फाटले फावटी म्हाका नागपूर वचपाची संद मेळ्ळी आनी नागपूर पुराय देशांत सावंड एंड लायट शो आनी खंयसरूच नासतलो त्या धर्ती वयलो सावंड आनी लायट शो गडकरी साहेबान नागपुरांत केला. हांव समेस्त गोंयकारांच्या वतीन तांकां आनी एक रिक्वेस्ट करता, त्या धर्तीचेर न्ही ताज्या पेक्षा थोडोसो कमी आमच्या ब्रिजाच्या सकयल्यान आनी पुराय ब्रिजाक सकयल लावन लायट एंड शो पळोवपाक मेळटलो तो आमकां तांच्यांनी करून दिवचो ही समेस्त तुमच्या सगळ्यांच्या वतीन हांव तांकां रिक्वेस्ट करता, जेणे करून टुरिस्ट सकयल्या डेका वयल्यान म्हणजे लायट एंड सावंड शो पळोवपाक शकतले. आमकां रिवॉल्विंग रेस्टॉरंट बऱ्याच जाणांक तो चुकोन कोणी तरी गाडो घातलो पळय न्ही ते म्हणपाक लागले हेच रिवॉल्विंग रेस्टॉरंट काय न्हू, भियोनाकात, भिवपाची गरज ना. रिवॉल्विंग रेस्टॉरंट जावपाचें आसा. रिवॉल्विंग रेस्टॉरंट 100% जातले. मोदी जी है तो मुमकिन है. म्हणून तर सांगता आमचे ऑनरेबल प्रायम मिनिस्टरांच्या आशिर्वादान आणि गडकरीजींच्या सुपीक तकलेंतल्यान रिवॉल्विंग रेस्टॉरंट तेंच्यांनी सांगला देशांतलो पयलो प्रकल्प आसतलो. म्हणजे आमी इमेजिनूय करूंक नाशिल्लें. मनोहर भाईंच्या बरोबर तांच्यांनी डिस्कशन केलें आनी तांकां दिसलें की गोंया खातीर जुवारी ब्रिजाचेर हे रिवॉल्विंग रेस्टॉरंट दिवपाचें आनी तो प्रोजेक्ट 100% कंप्लीट जातलो हें हांव मुद्दामून सांगता. आनी म्हाका खात्री आसा वेळ पडल्यार थोडे पयशे आमच्या सरकाराचे घालचे पडले, आता थोडे पयशे केंद्र सरकार घालतले आनी BOT बेसिसाचेरूच. म्हणजे म्हाका खबर आमी 2 फावटी टेंडर केलो, अजून ऑनबोर्ड कोण येवंक नासलो, बट तरी सुद्दां आज हांव आनी बाब निलेश काब्राल गडकरी साहेबां कडेन उलयता आसतना तांच्यांनी सांगला BOT बेसिसचेर करुया, जाय जाल्यार आमी कॉन्ट्रिब्यूट थोडे करता, तुमी कॉन्ट्रिब्यूट थोडे करा, बट रिवॉल्विंग रेस्टॉरंट हे कंप्लीट करपाकूच जाय. हो ड्रीम प्रोजेक्ट आपलो आसा, भाईक दिल्ले उतर आसा, आपूण तो कंप्लीट करतलो म्हणून तेंच्यांनी सांगला. निश्चित रित्या होय प्रोजेक्ट आमच्या कडल्यान कंप्लीट जातलो हाजी म्हाका खात्री आसा.
आज हो प्रोजेक्ट कंप्लीट करता आसतना हांव मुद्दामून म्हणजे हो प्रोजेक्ट आमकां नॉर्थ टू साऊथ 30 मिनटाचो टायम हो कमीत कमी डिस्टन्स आमी कमी करतले. स्पीकर सरांक येवपा खातीर म्हणजे काणकोणच्यान पणजे पावता म्हणसर 30 मिनटां निश्चित रित्या कमी जातली. खूब जाण त्या ब्रिजाचेर जे आडकोन उरताले हाज्या फुडें ट्राफीक जामांत केन्नाच उरचे ना. गेली 30 वर्सां उरले तितके पुरो आनीक ट्राफीक जाम ह्या पुलार तरी उरचो ना. निलेशाक सांगचें पडचें ना हांव पुलार आसा म्हणून तो रोखडोच एसेंब्लीन पावतलो हाची म्हाका निश्चित रित्या खात्री आसा. पुराय देशांतले येवपी पर्यटन जे आमी म्हणटा की मोपा खातीर जे 2 प्रोजेक्ट फाटले फावटी म्हणजे मोदीजीत मोपा मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट आणि आयुष हॉस्पिटल हे गोंयाक दिले. तितूंतल्यान पर्यटन जे हांगासरूय बी पर्यटन वाडचें म्हणजे जे टुरिजम आमी म्हणटा की मोपा मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्टाचेर देंवले जाल्यार सावथाक कशें बेगीन पावतले जाल्यार ह्या कनेक्टिविटी खातीर हो ब्रीज हो खूब म्हत्वाचो ब्रीज असो ठरतलो. सगळ्यात व्हडलें म्हणजे आमी पळयताले की जो आमकां माल वाहतूक जाता ज्यो व्हडल्यो गाडयो वता त्यो गेले कितलेशेच तेंप आमकां बोरयेच्या पुला वयल्यान वयताले त्यो परत एकदां ह्या सायडींतल्यान वचपा खातीर ह्या जुवारी ब्रिजा वयल्यान वचपा खातीर तो खूब मोठ्या प्रमाणात फायदो जातलो. आमचे दक्षिण गोंयांत आसपी कृशी उत्पादन करपी इन फ्युचर जेन्ना आमी एअरपोर्ट हो कार्गो कॅरिंग एअरपोर्ट आसा त्या खातीर आमकां एग्रीकल्चर प्रोड्यूस हांगासल्यान थंय व्हरपा खातीरय बी हो ब्रीज तितकोच उपयोगी आसतलो. आनी एकंदर मार्मागोवा पोर्ट कनेक्टिविटी करता आसतना ताज्याय खातीर जे मार्मागोवाचे पोर्टाचेर वचपी गाडयो हो ब्रीज तांकां तितक्याच मोठ्या प्रमाणात फायद्याचो ठरतलो. आनी एकंदर पुराय देशांतली पुराय राज्यांतली कनेक्टिविटी ही कंप्लीट करपाक ह्या ब्रिजा वयल्यान आमकां ताजो खूब मोठ्या प्रमाणात फायदो जातलो. हो ब्रीज हाजे डिटेल्स हांव सांगपाक वचना कारण निलेशानूय एक्सप्लेन केल्या. ताज्या भायर तुमी व्हिडिओ पळयता आसतना एकंदर पुराय देशांतलो सगळ्यात व्हडलो ब्रीज आसा ही आमकां आमच्या खातीर अभिमानाची गजाल आसा. आनी निश्चित रित्या गोंयकारांक येदे व्हडले गिफ्ट हे माननीय मोदीजी आनी गडकरीजी हांच्यांनी दिले त्या बद्दल हांव तेंचे खूब खूब आभार व्यक्त करता. पण हे सगळें करता आसतना म्हणजे प्रत्येक फावटी माननीय गडकरीजी आयल्या त्या उपरांत आमकां नवीन कितें तरी दिवन गेल्या. हांव आयच्या दिसा परत एक नवीन प्रोजेक्ट तांच्या कडेन मागता. साहेब आपण प्रत्येक वेळी आम्हाला नवीन काहीतरी दिलेलं आहे. आमचो पत्रादेवी टू दोडामार्ग केरी टू मोले आनी मोले टू पोळे आमकां पुराय वेस्टर्न घाटाक तेकोन रुरल सर्क्युलर रोड जेका आमी म्हणटा कारण गोंयांत जर तुमी पळयशात सगळ्यात चड रेशो म्हणजे व्हेकल पर्सन आनी एरिया जर धरले जाल्यार आमी 45% चड आसा. सगळ्यात देशात ही पर्सेंटेज व्हेकल टू पर्सन ही 45% आसा. पुराय देशात आमी पयले आसा. आमच्या लागीं कोण ना. सेकंड केरळ आसा विच इज 23%. म्हणजे एकट्या कडेन 3 आनी 4 गाडयो आसा. ह्यो गाडयो ताज्या भायर सगळ्यो ज्यो म्हणजे कर्नाटक महाराष्ट्रांतल्यान येवपी गाडयो ह्यो सगळ्यो सिटींत येता. सगळ्यात एक्सिडेंटाचें प्रमाण हे गोंयांत चड आसा. वेगवेगळी कारणां आसतलीं पण हांव तितूर वचना. आनी हे सगळें करपा खातीर तांच्यांनी आपण सगळी कडेन सर्क्युलर रोड काढलेत. म्हणजे प्रत्येक राज्यामध्ये आपण वेगवेगळे बायपास रोड काढलेले आहेत. मला वाटतं सर मी सगळ्या गोवेकरांच्या वतीने आपल्याला विनंती करतो आम्हाला पण अशा पद्धतीने सर्क्युलर रोड पाहिजे जो पत्रादेवीपासून दोडामार्ग तो केरी पोळे ह्या पूर्ण बाजूने कनेक्टिंग करणारा रोड जो या सगळ्या व्हेकल म्हणजे विच कनेक्टिंग टू द पोर्ट रेल्वे अँड एअरपोर्ट ह्या तिन्ही कनेक्ट करण्यासाठी हा नवीन रोड तुम्ही नक्कीच पुढच्या तुमच्या आर्थिक ह्याच्यामध्ये आम्हाला पास करून द्याल याची विनंती करतो. सगळ्यांनी परत एकदा ताळयो मारून रिक्वेस्ट करचे. फुडल्या 50 वर्सां गोंयची गरज वळखून हो रस्तो आमकां गरज आसा. निश्चित रित्या आमकां गडकरी साहेब हो रस्तो जो आसा हो आयच्या घडीक आमकां दितले हेजी हांव इच्छा व्यक्त करता. आनी आमकां सगळ्या जाणांक हांव परत एकदा समेस्त गोंयकारांक हांगा जमलेले आसात आनी पुराय गोंयभर आसा तांकां एक आव्हान करता. खूब आमकां एक पाड संवय आसा घरांतली पिशवी हाडून रस्त्या कडेन उडोवपाची, घरांतलो कयर हाडून सायडीक उडोवपाचो. इतके सुंदर रस्ते आमी केल्ले आसा. आतांच गडकरी साहेब येतना आसतना सांगतालो
की मदले मिडियेन मेंटेन करपा खातीर आपलो कन्सल्टंट फ्री ऑफ कॉस्ट तुमकां दिता. रस्त्यातले मिडियेन मेंटेन करपाक तुम्ही ताका सुंदर अशी झाडां लायात, सुंदर अशी फुलाची झाडां लायात. रस्त्याच्या दोशी सायडीन खंयची झाडां लावची आनी कशा पद्दतीन ब्युटिफूल करचे. स्वच्छ गोंय, सुंदर गोंय, भांगराळें गोंय हे तितकेच स्वच्छ, सुंदर आनी भांगराळें दवरपाची फक्त सरकाराची जबाबदारी न्ही, तुमची, आमची, गोंयकारांची सगळ्यांची जबाबदारी आसात. त्या खातीर म्हजी कळकळीची तुमकां विनंती आसा, घरातली कयराची पिशवी रस्त्याच्या देगेक उडोव नाकात. घरातली कयराची पिशवी न्हंयेन उडोव नाकात. ताका उडोवपा खातीर ज्या जाग्यार डस्टबीन आसतलें, ज्या जाग्यार थंयसर लोकेट केल्लें जें डस्टबीन किंवा जागो आसतलो त्याच जाग्यार हाडून उडयात. हांव प्रत्येक जाग्यार पळयतां कितले सुंदर आमी रस्ते केल्या. त्या सुंदर रस्त्यांचेर हो जेन्ना कयर हाडून उडयता ते बुरशे जावपा खातीर चड उशीर लागचो ना. म्हाजी तुमकां कळकळीची विनंती आसा, हें गोंय स्वच्छ आनी सुंदर दवरुया, तितकेंच भांगराळें दवरुया. आमी सगळ्यांनी केलें जाल्यार जातलें आनी निश्चित रित्या तुमी सगळे जाण तें करतले हाजी अपेक्षा हांव करतां. हांव परत एकदां आमी 7 जाणांचो भोवमान केलो, म्हणजे आमचे प्रिंसिपल चीफ इंजिनियर पासून, म्हणजे पार्शेकार पासून दिलीप बिल्डकॉनचे अतुल जोशीजी पर्यंत सगळ्या 7 जाणांचे हांव खूब खूब आभार व्यक्त करतां की त्या सगळ्या जाणांचे, म्हणजे ज्या ज्या प्रत्येक मनशान ह्या पूल कन्स्ट्रक्शन करतना वांटेकारी जातलो. कदाचित तो कन्सल्टंट इंजिनियर, चायनाचो कन्सल्टंट इंजिनियर कोविडा खातीर येवपाक शकलो ना, बट ताज्या उपरांत म्हणजे कन्सल्टिंग कंपनी खातीर KPF येवपाक शकलो ना, डिले जालो, त्या खातीर उशीर जालो. अशा खूब जाणांचो म्हणजे हितूर वांटेकारी आसात. पयर हांव त्या सेक्युरिटीकूय मेळ्ळो, तेज्या सारकिलो सुद्दां वांटेकारी आसतलो. सगळ्यांचें कॉन्ट्रिब्युशन ह्या ब्रिजात आसा. पण आज म्हणजे हांवें मुद्दामून जेन्ना पयर चवकशी करतालो, सेकंड फेज फ्रॉम बांबोळी टू वेर्णा पर्यंत बांदता आसतना तांचे 3 कामगार ज्यांचे देहांत जाले, जे हे 3 कामगार एक्सिडेंटल त्यांची इंजुरी जाली, तांच्या कंपनी कडल्यान तांकां कॉम्पेन्सेट केल्यात, करूंक ना न्ही, तांच्या कंपनी कडल्यान तांकां वेवस्थीत रित्या कॉम्पेन्सेट केल्या. बट आज आयच्या खिणाक आमी गोंय सरकारच्या वतीन आमच्या इन्शुरन्स क्लेमाच्या सकयल तांकां 2-2 लाख रुपया दिवपाचे जाहीर करता. तांच्या फॅमिली खातीर आमी 2-2 लाख रुपया जे आसा हे तांकां दितले, हे हांव जाहीर करता. आमी तेंच्या प्रती कृतज्ञ आसा. हांगासर काम करता आसतना म्हणजे ते एक्सपायर्ड जाले, त्या खातीर तांच्या फॅमिलीक गोंय सरकारच्या वतीन दिले वयतले. हांव परत एकदां म्हणजे गोंयांत फेस्टीव सिजन आसतना म्हणजे थोडोसो 3 दीस उशीर जालो आनी आमकां थोडोसो ट्राफीक, त्या लोकांची हांव दिलगिरी व्यक्त करतां. आमकां 3 दीस म्हणजे 26 तारीख साहेब येवपाचे आशिल्ले, ताज्या उपरांत आमकां थोडोसो 29 तारीख ठरोवची पडली. बट आयचो सुवाळो पळोवपा खातीर खरोखरूच तुमी सगळे जाण व्हडा संख्येन हांगासर उपस्थित रावले. गोंय सरकारच्या वतीन तुमचे सगळ्यांचे म्हणजे आज आमी 12 पर्यंत म्हणटा, कदाचित 1-2 जातले, पण आयच्या दिसात 30 तारखे दीस आमी हो पूल लोकां खातीर खुलो करता. आनीक चड वेळ लोकांची वाट पळोवचे ना. आयच्यान जुवारी केबल स्ट्रीट ब्रिज 2.0 हो लोकां खातीर खुलो जातलो. ट्राफीक केन्नाच हांगासर जाम जावचें ना हाची दखल गोंय सरकार घेता. परत एकदां हांव समेस्त गोंयकारांक सगळ्यांक येता त्या नव्या वर्साच्यो 2023 हे नवे वर्स जे सुरवात जावपाचें आसा ते नवे वर्स सगळ्यांक सुखा समृद्धीचे आनी भरभराटीचे वयचे, ब्लॉक विरहीत वयचे. विशेष करून सावथ गोंयांतल्या सगळ्या आमच्या पॉलिटिशनांक केन्नाच हांगासर आडोन उरचें न्ही हेय देवा लागीं मागता. आनी तेंच्यांनी गोंयच्या भरभराटीत वांटो घेवचो, गोंयच्या उदरगती कडेन वांटो घेवचो. सगळे जाण मेळोन उदरगत करुया. गोंयच्या उदरगतीक आमी सगळे जाण एक आसतले हे दाखोवन दिवया. हांगासर आशिल्ल्या सोपयता देव मारुती राया जो ह्या ब्रिजाच्या सुरवातीक आसा ताकाय नमन करता, देव दामोदराकूय नमन करता. आनी म्हाजी उतरां सोंपयता आसतना परत एकदा समेस्त गोंयकारांक हांव देव बरें करूं म्हणटा आनी म्हाजी 2 उतरां सोंपयता. देव बरें करूं. चड आनी चड देव बरें करूं. भोवमानेस्त मुखेलमंत्री दोतोर प्रमोद बाब सावंत, आमी तुमचे चड आनी चड उपकारी ह्या सुंदरशा विचारां बद्दल आनी ह्या प्रेरणादायी भाशणा खातीरूय बी. एका हातात गती, एका हातात शक्ती, मनात देशभक्ती, हृदयात क्रांती आणि दूरदृष्टी डोळ्यांसमोर ठेवून केलेली योग्य अशी कृती आणि ज्यांच्या जीवनात
आणि आयुष्यामध्ये कार्यामध्ये त्यांच्या नावाप्रमाणेच आहे ती नीती. असे गतिमान, शक्तिमान, भक्तिमान, कृतिवान आणि नीतिवान आदरणीय श्री गडकरीजी. खरं तर आपण एवढी सुंदर आणि एवढी मोठी नवीन वर्षांची भेट समस्त गोवेकरांना दिली आहे की आम्ही आपले आभार मानूच शकत नाही. पण आदरणीय श्री गडकरीजींना इथे भाषणासाठी आमंत्रित करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना एवढी विनंती करते की सर्वांनी उभं राहून जोरदार टाळ्यांनी आदरणीय श्री गडकरीजींचे ऋण व्यक्त करूयात आणि त्यांना अभिवादन करूयात. आदरणीय श्री नितीनजी गडकरी, आपण मार्गदर्शन करावं अशी सर्वांच्या वतीनं नम्र विनंती. गोव्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, भारत सरकारमधील माझे सहकारी आदरणीय श्रीपाद नाईक, गोवा विधानसभेचे सभापती आदरणीय रमेशजी तवडकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री आदरणीय निलेश काब्राल, दक्षिण गोव्याचे खासदार श्री फ्रान्सिस्को सर्दिना, राज्यसभेतील गोव्यातील खासदार मान्य श्री विनय तेंडुलकर, गोव्याचे सर्व सन्मान्य मंत्रीगण, सर्व आपल्या गोव्याच्या विधानसभेचे सगळे आमदार, त्याचप्रमाणे या कार्यक्रमाकरता विशेष रूपाने आलेले महाराष्ट्र विधानमंडळातील रायगड जिल्ह्यातील उरणचे सन्माननीय आमदार श्री महेश बालडी, आपले चीफ सेक्रेटरी श्री पुनीत कुमार गोयल, श्री सदानंद तनवडे, त्याचप्रमाणे सर्व सन्मान्य अधिकारीगण आणि उपस्थित बांधवांनो आणि बहिणींनो, मला अतिशय आनंद होतोय की एक महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा जवळपास 70% भाग पूर्ण झाला आणि आज त्याचं लोकार्पण झालेलं आहे. ज्यावेळी मला माननीय मुख्यमंत्र्यांनी फोन केला त्यावेळी मी त्यांना विनंती केली की तुम्ही पाहिजे त्याचं उद्घाटन करून टाका, पण त्यांनी आग्रहाने सांगितलं की मी या कार्यक्रमाला आलंच पाहिजे. आणि त्यांनी जेव्हा असा आग्रह केला तेव्हा मला देखील ती जुनी आठवण आली की या पुलाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने ढवळीकरांना, सुदीन ढवळीकरांना आठवत असेल की मनोहर पर्रीकर आणि मी यांनी या ठिकाणी या पुलाचा भूमिपूजनाचा कार्यक्रम त्यावेळी आम्ही केला होता. विशेषतः मांडवी नदीवरचा जो पूल होता तो मी जेव्हा मंत्री झालो तेव्हा माझ्याकडे येऊन मनोहर पर्रीकर यांनी सांगितलं की हा पूल आम्ही गोवा सरकारच्या पैशातून बांधू. मी त्यावेळी त्यांना विनंती केली की मनोहर, आता मी मंत्री झालो आहे, तू कशा करता गोव्याचे एवढे 500, 700, 800 कोटी त्यात घालतो? नाही म्हणे, आम्ही प्रोव्हिजन केली आहे. तोही पूल फार महत्त्वाचा होता, पण त्यांच्या मृत्यूपूर्वी ते माझ्याकडे आले आणि त्यांनी मला सांगितलं की हा जो मांडवी नदीवरचा पूल L&T बांधते आहे, आमच्याकडे आर्थिक अडचण आहे. मी जरी एकदा तुम्हाला म्हटलं होतं की आम्ही त्या पैसे पूर्ण खर्च करून बांधू NH वरचा पूल, पण आता काही मला हे शक्य वाटत नाही आणि मला माझ्यासमोर हा पूल बांधून पूर्ण करायचा आहे. मी गोव्याच्या जनतेला आश्वासन दिलेलं आहे आणि तुम्ही याच्यावर मार्ग काढा आणि मला पैसे द्या. पुन्हा त्याला 400-500 कोटी रुपये पूर्णाचं पुलाचं काम करायला मांडवी नदीवरच्या पुलाला गरज होती. मी अधिकाऱ्यांना बोलवलं आणि त्यांनी सांगितलं की रेकॉर्डप्रमाणे एकदा जर सरकारने जबाबदारी स्वीकारली तर पुन्हा तो रेकॉर्ड, आता ते सगळे वर्षही संपले, आता ही लायबिलिटी कशी क्रिएट करता येईल आणि पैसे कसे देता येईल. पण मी सांगितलं की तुम्हाला जे लिहायचं आहे ते फाईलवर लिहा. मनोहरची तब्येत चांगली नाही आहे, हा पुलाचं काम लवकर करायचं आहे, गोवा सरकार काही करू शकत नाही. आणि मी त्यावेळी 400 कोटी रुपये दिले आणि त्या पुलाचं काम पूर्ण झालं आणि त्या कार्यक्रमाकरता मनोहर पर्रीकर स्वतः उपस्थित होते. सुदीन ढवळीकर, मनोहर पर्रीकर, आम्ही त्यावेळी सगळ्यांनी या पुलाचं भूमिपूजन करण्याच्या आधी या पुलाचं प्रेझेंटेशन झालं आणि प्रेझेंटेशन जेव्हा झालं तेव्हा दिल्लीला माझ्यासमोर पण झालं आणि मी यांनाही पण बोलवलं होतं. त्यावेळी हा कुठून सुरू करावा हा प्रश्न होता. पण गोव्यामध्ये असणारी पर्यटकांची संख्या आणि दक्षिण आणि उत्तर गोव्याला जोडणारा हा मार्ग ही गोव्याची लाईफलाईन आहे.
आणि त्यामुळे मी कन्सल्टंटला असा सल्ला दिला की आपण विमानतळावरून वळल्यानंतरच तुम्ही आता या पुलाची सुरुवात करा आणि डायरेक्ट हा जवळपास पणजीच्या पुढे हॉस्पिटलच्या नंतर पुढे आणि पलीकडे जाईल, म्हणजे गोव्यातला ट्रॅफिक वरतून जाईल आणि पलीकडे मांडवी नदीवरचा पूल आहे, त्यामुळे लोकांना त्रास होणार नाही आणि खऱ्या अर्थाने गोव्याकरताही उत्तम लाईफलाईन होईल. याचं अतिशय उत्तम डिझाईन तयार झालं. केबल स्ट्रीट ब्रिजमध्ये अनेक उत्तम डिझाईन्स तयार झाले आणि मला आयुष्यात खूप पूल बांधायची संधी मिळाली. आमच्या सर्व अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांमधून या वर्षात आम्ही 6 वर्ल्ड रेकॉर्ड केलेले आहेत आणि कन्स्ट्रक्शनमध्ये खूप चांगलं काम झालेलं आहे. मी गंगेवर 13 पूल बांधतोय आमच्या विभागातर्फे. ब्रह्मपुत्रेवर 8 पूल बांधतोय, त्यातले बरेच बांधून पूर्ण झालेत. आणि हे सगळे बांधत असताना नवीन टेक्नॉलॉजीचा उपयोग पण करतोय. मला आठवतं की ज्यावेळी वरळी बांद्रा सीलिंग प्रोजेक्ट बांधण्याची संधी मला मिळाली, त्यावेळी असाच केबल स्ट्रीट ब्रिज होता. पण आपला गोव्यातला ब्रिज हा वरळी बांद्राच्या केबल स्ट्रीट ब्रिजपेक्षाही मोठा आहे, याचा निश्चितपणे आपल्या सगळ्यांना अभिमान वाटेल. या ब्रिजमध्ये काम करत असताना अनेक अडचणी आल्या, काम डिले झालं आणि यामध्ये अडचणी येत असताना कोविडच्या काळामध्ये याचा जो केबल स्ट्रीटच्या याच्याकरता जो कन्सल्टंट होते ते चायनातून, त्यांना विसाच मिळाला नाही आणि त्यामुळे कन्सल्टंट न आल्यामुळे या ठिकाणी काम कसं करायचं याची अडचणी निर्माण झाल्या. पण त्या सर्व अडचणीवर, समस्यांवर आपल्या अधिकाऱ्यांनी, कॉन्ट्रॅक्टरनी, कन्सल्टंटनी यशस्वीपणे मात केली आणि हे काम पूर्ण केलं. याबद्दल सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो. ज्यावेळी या पुलाचं काम सुरू झालं त्यावेळी माझं स्वप्न होतं की इथे वरती आपण एक मोठी रिव्हॉल्विंग रेस्टॉरंट आणि व्ह्यूअर गॅलरी उघडावी. वरळी बांद्राच्या वेळी पण माझं स्वप्न होतं, पण त्यावेळी जेव्हा आम्ही काम अर्धं झालं त्यानंतर सरकार बदललं, त्यामुळे ते काम पुढे गेलं. या ठिकाणी आत्ताच प्रमोद सावंत यांनी सांगितल्याप्रमाणे 2 वेळा टेंडर झालं पण कोणी आलंच नाही. त्यामुळे निलेशजींना मी आत्ताच सांगितलं की हे कसं व्हायबल करायचं त्याची मदत मी तुम्हाला करीन. आणि त्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी हा जो खालचा बेस आहे कॉन्क्रीटचा, तो घेत असताना आम्ही रिव्हॉल्विंग टेंडर रेस्टॉरंट आणि व्ह्यूअर गॅलरीचं जे वजन आहे ते गृहीत धरून हे स्ट्रक्चर उभं केलेलं आहे. त्यामुळे त्याला काही खर्च लागणार नाही. पण याला कॅप्सूल लिफ्टने पाण्यातून वरती जावं लागेल आणि ते जागतिक आकर्षणाचं, पर्यटनाच्या आकर्षणाचं केंद्र बनावं अशी माझी इच्छा होती. आणि त्या वरच्या टॉवरवर गेल्यावर पूर्ण गोवा बघता येईल. आणि त्याचबरोबर बाजूला जी जागा आहे त्या ठिकाणी गोव्याची खाद्य संस्कृती, गोव्याचं फूड, गोव्याचं हँडलूम, हँडीक्राफ्ट्स या सगळ्याचं आणि पार्किंग प्लेस आणि उत्तम प्रकारची व्यवस्था असावी. गोव्यात लाखो लोक येतात. गोव्याची इकॉनॉमी टुरिझमवर आहे आणि टुरिझम हे असं क्षेत्र आहे की या क्षेत्रामध्ये होणाऱ्या कॅपिटल इन्व्हेस्टमेंटमध्ये 49% कॅपिटल इन्व्हेस्टमेंट रोजगार निर्मितीकरता खर्च होते. आणि त्यामुळे गोव्यात पर्यटन हे गोव्यात जागतिक आकर्षणाचं केंद्र आहे. वर्षातून 1200 स्पेशल फ्लाईट्स, कमर्शियल फ्लाईट्स गोव्याला येतात. एवढे विदेशी पर्यटक येतात. आणि त्यामुळे हे रिव्हॉल्विंग रेस्टॉरंट, ही व्ह्यूअर गॅलरी पूर्ण करण्याची जबाबदारी माझी पण आहे, प्रमोद सावंतांची पण आहे आणि निलेशजींची पण आहे. नक्की बसून याच्यावर आपण मार्ग काढू असा विश्वास मी त्यांना देतो आणि नक्कीच हा प्रोजेक्ट पूर्ण करू. आज माझ्या काळामध्ये मी 2014 साली मंत्री झालो आणि आता हिशोब केला तर 2024 पर्यंत साधारणतः गोव्याच्या अंतर्गत सगळे कामं मिळून जवळपास 25 ते 30 हजार कोटी रुपये माझ्या विभागाने गोव्यावर खर्च करायचं ठरवलेलं आहे. बरेचशी कामं पूर्ण झालेली आहेत आणि काही कामं पूर्ण व्हायची आहेत. त्याचबरोबर मी शिपिंग आणि पोर्ट्सचा मंत्री होतो. त्यावेळी गोव्याच्या पोर्टच्या विकासाच्या अनेक योजना हातात घेतल्या होत्या. त्यामध्ये गोव्यामध्ये 12,000 कोटी रुपयाचे 30 प्रकल्प निश्चित केले होते. त्यातले 6 प्रकल्प पूर्ण झालेले आहेत आणि 4 प्रकल्पावर 7,238 कोटी रुपये खर्च सुरू आहे. आणि 10 प्रकल्पाचा DPR तयार झालेला आहे.
मला विश्वास आहे की नक्कीच गोव्याची ताकद गोव्याच्या पोर्टमध्ये आहे. एक प्रयत्न मी केला पण दुर्दैवाने तो पूर्ण होऊ शकला नाही, की जसं मुंबईला नवीन एअरपोर्ट बनतोय तर त्याला BPTकडनं आम्ही एक योजना तयार केली आहे की मुंबईच्या कुठल्याही दिशेने वॉटर टॅक्सीमध्ये बसून कल्याण डोंबिवलीपासून तर वसई विरारपासून सगळीकडनं त्या एअरपोर्टवर 17 मिनिटाच्या आत पोहोचता येईल. प्रोजेक्ट तयार झालेला आहे आणि तो एअरपोर्ट पूर्ण करताना तो प्रोजेक्ट आता मुंबईत करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. मी आता शिपिंग मंत्री नाही, पण रो पॅक्स अनेक मंजूर केल्या. गोव्यामध्ये अनेक मी जेटी माझ्या खात्यातून सबसिडी करून दिल्या, परंतु त्या राज्य सरकारच्या की भारत सरकारच्या ते गोव्यात कोणी एक पोर्ट कॅप्टन होता त्याने होऊ नाही दिल्या. आता खरं म्हणजे आम्ही कोणत्या जेटी उचलून नेणार होतो इथून, पण त्याच्यावेळेस त्याचे पैसे मंजूर पडले होते. झालं की नाही तर मला माहिती नाही, पण कल्पना ही होती की या जेटी जर झाल्या तर एअरपोर्टवरून डायरेक्ट रोपवे आणि केबल कारनी पोर्टवर यायचं आणि पाण्यामध्ये बसून डायरेक्ट हॉटेलमध्ये जायचं, एअरपोर्टमध्ये जायचं. आता नवीन एअरपोर्ट, जुना एअरपोर्ट टू नवीन एअरपोर्ट देखील पाण्याने जोडण्याची योजना त्यावेळी केलेली होती. माननीय मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की गोवा सुंदर आहे, पण गोव्याला जलप्रदूषण, वायू प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण मुक्त केलं पाहिजे. मी ट्रान्सपोर्ट मंत्री म्हणून मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिक, इथेनॉल, मिथेनॉल, बायोडिझेल, LNG, CNG आणि आता हायड्रोजन हे आणलेलं आहे. माझ्याकडे हायड्रोजनमधली गाडी आहे, फ्लेक्स इंजिनमध्ये 100% इथेनॉलवर चालणारी गाडी आहे, इलेक्ट्रिक बसेस आल्या, इलेक्ट्रिक कार आल्या, इलेक्ट्रिक ऑटो रिक्षा आल्यात. तेव्हा येणाऱ्या काळामध्ये गोव्याचा विकास होत असताना एक गोष्टीची काळजी जरूर घ्या की गोव्यामध्ये एअर पोल्युशन होणार नाही, वॉटर पोल्युशन होणार आणि साऊंड पोल्युशन होणार नाही. गोवा हे प्रदूषणाच्या दृष्टीने देखील असंच सुंदर राहिलं पाहिजे, याची काळजी घेण्याची जबाबदारी नक्कीच आमच्या सगळ्यांची आहे आणि त्या दृष्टीने देखील विचार केला पाहिजे. मला या ठिकाणी सांगताना आनंद होतो आहे की 2 भारतमालामध्ये प्रोजेक्ट मंजूर झालेले आहेत. ते दोन्ही प्रोजेक्ट जे आहेत ते गोव्याकरता अतिशय महत्त्वाचे आहेत. एक प्रोजेक्ट जो आहे तो भारतमाला प्रकल्पामध्ये 206 किलोमीटरची लेंथ आलेली आहे आणि त्यामध्ये 4 लेनवरून 6 लेन रोडमध्ये परिवर्तन केलं जात आहे आणि या कामाची किंमत 17,726 कोटी रुपये आहे आणि आतापर्यंत 15-16 हजार कोटी रुपयाची कामं झाली आहेत किंवा प्रगतीत आहेत. या कामामध्ये जे 2 इकॉनॉमिक कॉरिडॉर आहे, हैदराबाद ते पणजी NH 748, हा भाग पणजी ते कर्नाटक सीमेपर्यंत आहे. यामध्ये पणजीपासून कर्नाटकच्या सीमेपर्यंत 6,176 कोटी रुपये खर्च करून 54 किलोमीटरचा मार्ग 4 लेनच्या स्वरूपात बांधला जाणार आहे. या 54 किलोमीटरचे 4 पॅकेजेस तयार केले आहे आणि या चौपदरीकरणाकरता लँड ॲक्विशन करता 100 कोटी रुपये मंजूर पण केलेले आहे. माझी एकच विनंती आहे की तुमचे फॉरेस्ट मंत्र्यांना आणि डिपार्टमेंटला जरा परवानगी द्यायला सांगा. याच्यात बराच वेळ जातो. आनंदीय मुख्य सचिव पण उपस्थित आहेत. नाही, इथे तुमच्या इथे अडकला आहे, मी ते आणले आहे कागद. तेव्हा तुम्ही इथून केंद्रात पाठवा, केंद्रात मी करून घेतो क्लिअर. परंतु अजूनपर्यंत केंद्रात गेलेलं नाही, काहीतरी प्रॉब्लेम्स आहे. पण या तिथूनही सोडवूया. तुम्ही एकदा चीफ सेक्रेटरीच्या लेवलवर मिटिंग करा आणि याच्यात लवकरच क्लिअरन्सच्या बाबतीत तातडीने कारवाई झाली तर हे कामं लवकर पूर्ण होतील. खांडेपर नदीवर 300 कोटीच्या निधीतून 7 किलोमीटर 4 लेनच्या पुलाचं बांधकाम आणि रायबंदर येथे 300 कोटीच्या खर्चातून 8 किलोमीटरच्या 4 लेन बायपासचे बांधकाम करण्यात आलं आहे. मुंबई ते कन्याकुमारी हा पणजी गोवा कर्नाटक राज्य लांबी 137 किलोमीटर जो आहे हाही महत्त्वाचा आहे आणि पत्रादेवी ते बंबोलीम हा मुंबई गोवा महामार्गाचा शेवटचा टप्पा आहे. मुंबई गोव्यामध्ये बरेच अडचणी आल्यात. आज मी इथे यायच्या आधी आमचे जे इन्चार्ज आहेत त्यांना आणि माझे जे OSD आहेत, चीफ इंजिनियर, त्यांना सगळ्यांना मी मुंबईवरून इथे यायला लावलं. ह्या गोवा मार्गाच्या पायी मी पण खूप त्रस्त आहे. कॉन्ट्रॅक्टर बदलले, टर्मिनेट केले आणि काम करता करता लँड ॲक्विशनचे प्रॉब्लेम, इतक्या छोटे लँड पार्सल आणि ते करता करता बऱ्याच अडचणी आल्यात. पण कुठल्याही परिस्थितीत 7-8 महिन्यात हा प्रकल्प पूर्ण करायचा आहे.
तुमच्या इथे पण जवळपास 43 किलोमीटर 1500 कोटी रुपयाची लांबी आहे. पत्रादेवी ते करसवाडापर्यंत काम पूर्ण जवळपास झालं आहे 25.5 किलोमीटर. आणि पॅकेज 2 जे आहे करसवाडा ते बंबोलीमपर्यंतचं काम जून 2023 पूर्ण होईल. लांबी 17.4 किलोमीटर. आणि याचं 4 लेन रुंदीकरण झाल्यामुळे महाराष्ट्रातून पणजीला येण्याकरता वेळ कमी होईल. पण त्याच तुम्ही जी मागणी केली आहे की डायरेक्ट पत्रादेवीपासून गोव्याच्या बाहेरून डायरेक्ट कर्नाटक आणि पलीकडे जाणारा एक रिंग रोड, हाफ रिंग रोड, कारण इकडनं तर समुद्र आहे, तो करणं काही शक्य नाही. तर तो करण्याबद्दलची तुम्ही मला विनंती केली आहे. मी आजच काही याच्याबद्दल सांगत नाही, पण आम्ही याचा लगेच स्टडी करू. तुम्हाला जर मी म्हटलं की 50% लँड ॲक्विशनचा खर्च द्या, तर मला माहिती आहे की तुम्ही काही देणार नाही. पण आता विशेषतः सरकारी जागा जेवढी आहे तेवढी तुम्ही द्या. आणि सिमेंट आणि स्टीलवर जे GST लागतं त्याच्यावरचा जो तुमचा हिस्सा आहे तो एक्झेम्प्ट करा. आणि मुरूम गिट्टी ॲग्रिगेट जे लागेल ते रॉयल्टी फ्री करा. तर त्याच्यातून त्याची कॉस्ट कमी काय करणार. हा मला असं नाही वाटत की कमीत कमी तो 20-22 हजार कोटीचा रोड होईल. त्यामुळे मी गेल्यावर एकदा स्टडी करून मग नक्की याबाबतीत सांगेन. पण तुम्ही तुमच्याकडनं ही तयारी दाखवली तर नक्कीच हा करता येईल. मांडवी पूल जवळपास 890 कोटीचा खर्च होऊन झालेला आहे. तोही पण चांगला. आणि आता ट्रॅफिक 67,000 PCUs आहे. त्यामुळे बाहेरचा जो आहे महाराष्ट्रातून कर्नाटक आणि तेलंगणा आंध्रकडे जाणारा सगळा ट्रॅफिक हा जर बाहेरच्या बाहेर वळला तर इथले अपघात कमी होतील, प्रदूषण कमी होईल. हे तुमचं म्हणणं संयुक्तिक आहे. पण याचा एकदा अभ्यास करून नक्कीच हा करण्याचा मी प्रयत्न करीन. विशेष रूपाने आजच्या कार्यक्रमामध्ये मनोहर पर्रीकर नाही आहेत याची आठवण मला विशेष रूपाने आली. मी ज्यावेळी 95 साली मंत्री होतो त्यावेळी प्रमोद महाजन यांनी मला भारतीय जनता पार्टीच्या गोव्याची जबाबदारी दिली होती. त्यावेळी श्रीपाद, मनोहर पर्रीकर, दिगंबर कामत, संजीव देसाई या चौघांना घेऊन मी नेहमी इथे बसायचो. आणि त्यावेळी पार्टीचा विस्तार करण्याचा प्रयत्न वारंवार गोव्याला येत होतो. तेव्हापासून गोव्याशी माझे अतिशय जवळचे संबंध आहेत. गोवा हे अतिशय सुंदर राज्य आहे. खरं म्हणजे निसर्ग सौंदर्य एवढं चांगलं आहे की इथे येणारा माणूस जातच नाही. आता हेही अडचणीचंच आहे. पण गोव्याचं हे सौंदर्य असंच कायम राहील आणि गोवा प्रदूषणापासून मुक्त होईल. गोव्यातल्या सगळ्या नद्याही शुद्ध होतील, समुद्रही चांगला राहील. आणि प्रदूषणापासून, जलप्रदूषणापासून जशी मुक्ती मिळेल तसं हळूहळू साऊंड पोल्युशनपासून पण मिळाली पाहिजे. मीच त्याचा मंत्री आहे. आता मी हॉर्न बंद करायच्या मागे आहे. त्याच्याऐवजी बासरीचा स्वर, तबल्याचा स्वर, मंजूळ स्वर कानात गेला पाहिजे, जेणेकरून कानाला कर्कशपणा नको. आणि गोव्यामध्ये इकॉलॉजी आणि एन्व्हायरमेंटच्या दृष्टीने फार संवेदनशीलता आहे. त्यामुळे गोव्याला खऱ्या अर्थाने इकॉलॉजी आणि एन्व्हायरमेंट देखील सुंदर केलं पाहिजे. या पुलावर मी बघितलं झाडं वगैरे काही लागली नाही आहे. बांधकाम विभागाचे खाते बिगार टाळण्यासारखे काहीतरी झाडं लावतात. त्यांचं ते एक्सपर्टाईज पण नाही आहे. कारण मी आत्ता पाहायला काही बरोबर नाही आहे त्यातलं काम. पण मी नागपूरला, मला याची आवड आहे. मी आत्ता जे म्युझिकल फाउंटेन बनवलं आहे त्याच्यावर आता 4000 लोकांची गॅलरी आहे. आणि मागे 11 मजली इमारत आहे. 1100 गाड्यांचं ॲटोमॅटिक पार्किंग आहे. आणि दर 3ऱ्या मजल्यापासून 30,000 स्क्वेअर फूटचे फूट मॉल आहे. 3 लाख स्क्वेअर फूटचे. 25 रेस्टॉरंट आहेत. आणि 10व्या मजल्यावर 4 मल्टिप्लेक्स आहे. आणि 11व्या मजल्यावर रिव्हॉल्विंग रेस्टॉरंट आहे. त्यामुळे त्या म्युझिकल फाउंटेनचं इन्फ्रास्ट्रक्चर हे खूप चांगलं आहे. आणि त्याच्या बाजूला जो बगीचा आहे मलाही आवड आहे. मी त्याच्यात माझा एक मित्र आहे असाच. आम्ही मिळून 950 कमळाच्या जाती गोळा केल्या देशातल्या. आणि त्याचे फुलं जे आहेत त्याची नर्सरी केली. मी खासदार फंडातून, माझ्या MP फंडातून 50 लाख रुपये दिले. आणि बाजूला जे बॉटनिकल गार्डन आहे ते मी व्हॅन्कोरला कॅनडामध्ये एक बुचर्ड गार्डन बघितलं होतं. खूप सुंदर आहे ते. तिथे मी आता 5,500 जातीचे गुलाब गोळा केले. आणि प्रत्येक राज्यातल्या मुख्यमंत्र्याकडनं मी त्या झाडाची फुलं गोळा करतो, झाडं, आणि त्याच्या नर्सरीत आणून ती डेव्हलप करतो. तेव्हा हा जो रोड आहे हा विशेषतः एअरपोर्टपर्यंत, कारण एअरपोर्टचं जो T जंक्शन आहे
तोही मी दुरुस्त करण्याचा आदेश दिला आहे. ते सगळे ॲक्सिडेंट तिथे खूप होतात. पण त्याच्याबरोबर जोडून याला ग्रीन करण्याकरता तुम्ही पण इंटरेस्ट घ्या आणि याच्याकरता कोणत्या स्पेसीज लावल्या पाहिजे, बाजूला कोणते फुलाची झाडं लावली पाहिजे, याचा अध्ययन करून त्यातल्या एक्सपर्ट लोकांकडनं मी त्याला पाठवीन माझ्या मित्राला. आणि खरोखर हा ग्रीन असा पोर्शन जर तयार झाला तर पुलाचं सौंदर्य आणि फुलांचं सौंदर्य दोघांचा जर मेलाप झाला तर खरोखरच हा खूप चांगली गोष्ट होईल. आणि नक्कीच त्या बाबतीत मुख्यमंत्र्यांनी आणि तुमच्या फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांच्या सहकार्याने मी त्यांना पाठवीन इथे. आणि नक्की आपण चांगला प्लॅन तयार करूया. आणि रस्त्याच्या मध्यभागी देखील चांगली झाडं लागतील आणि दोन्ही बाजूलाही चांगली झाडं लागतील. इथल्या जास्तीत जास्त कार्बन डायऑक्साईड घेणारी झाडं लावायचा आपण प्रयत्न करू, म्हणजे जे प्रदूषण आहे ते प्रदूषण कमी होण्याकरता मदत होईल. आणि म्हणून आज पुन्हा एकदा या पुलाच्या निमित्ताने येणारा जो ख्रिसमस आहे तोही आपल्या सगळ्यांकरता मनापासून मी शुभेच्छा देतो. आणि त्याचबरोबर हा पूल स्टेट ऑफ आर्ट पूल आहे. गोव्याकरता नाही, महाराष्ट्राकरता नाही, तर देशाही करता नाही, तर जगातल्या स्टेट ऑफ आर्ट पुलांमध्ये याचं नाव जाईल. इतका सुंदर हा पूल आहे आणि आज गोव्याच्या जनतेला तो मिळालेला आहे. माननीय प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही असं ठरवलेलं आहे की 2024 संपण्याच्या आधी भारतातलं रोड इन्फ्रास्ट्रक्चर अमेरिकेच्या रोड इन्फ्रास्ट्रक्चरपेक्षाही त्याच्यापेक्षा पुढे जाईल, एवढं चांगलं होईल. आणि आज तसेच रोड बनतात आहेत. आणि येणाऱ्या काळामध्ये गोव्याचंही इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं डेव्हलप झालं पाहिजे. माननीय प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी अनेक योजना हातात घेतल्या, अनेक चांगली कामं केली. नवीन एअरपोर्ट त्यांनी आता पूर्ण केला. माननीय मोदीजी येऊन गेलेत, मनोहर पर्रीकरांच्या नावाने तो एअरपोर्ट आहे. आणि आता 2 एअरपोर्ट झाले. त्यामुळे येणाऱ्या काळात गोवा हे प्रगतिशील, समृद्ध, संपन्न आणि देशातलं पहिल्या नंबरवर जाणारं राज्य नक्कीच प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली होईल असा विश्वास व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा गोव्याच्या जनतेला विशेषतः आजच्या या आनंदाच्या क्षणी मी खूप खूप शुभेच्छा देतो. या पुलाचा खरोखर आनंद आणि अभिमान गोव्याच्या जनतेला पुढील अनेक वर्ष राहील असा विश्वास व्यक्त करून मी माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. नमस्कार. समस्त गोवेकर आपल्या ऋणात राहण्यात धन्यता मानतील. आदरणीय श्री नितीनजी गडकरी, आपण गोव्याला दिलेली ही अत्यंत उपयुक्त, अत्यावश्यक आणि अविस्मरणीय अशी भेट. आज इथं या सोहळ्याचे साक्षीदार झालेले कित्येक जण जेव्हा या मार्गावरून ये जा करतील तेव्हा नेहमीच त्यांना आपली आठवण होईल आणि अनेक मनातून आपल्याबद्दल केवळ आभार आणि सदिच्छा व्यक्त होत राहतील याची खात्री आहे. एका बाजूनी आपण अवजड वाहतूक किंवा राष्ट्रीय महामार्ग मंत्री या दृष्टीने कणखर आणि तेच आपण एका बाजूनी गुलाबांच्या फुलांची लागवड आणि आवड, त्याचं संकलन याविषयी हळूवार अशी गोष्टही बोललात, हे फार विशेष वाटलं. आपण केलेल्या मार्गदर्शनासाठी समस्त गोवेकर कृतज्ञ आहेत. मी समस्त गोवेकरांच्या वतीनं आपले ऋण व्यक्त करते. तसंच मंचावर हजर असलेल्या सर्व मान्यवरांचेही आभार व्यक्त करते. सगळ्यांक देव बरे करू म्हणता आणि ही कार्यावळ सोपली अशें जाहीर करता. सगळे जे हांगा पळोवपी आयिल्ले आसात गोंयकार, तांकां रिक्वेस्ट करता की सुशेगाद, शिस्तीन, डिसिप्लिन्ड मॅनरान आमी हांगच्यान वतले. कोणीच वच्चे न्हय, अजून कार्यावळ सोंपूना. हे उपचारीक फॉर्मल प्रोग्राम जरी सोंपलो तरी हांगा म्युजिकल प्रोग्राम आसा. राष्ट्रगीता खातीर सगळ्यांनी उबे रावचे. सगळ्यांचे मनाकाळजा सावन येवकार. आदरणीय श्री नितीनजी गडकरी, आदरणीय डॉक्टर प्रमोदजी सावंत, आदरणीय श्री